नमस्कार, मी मंदार फणसे. आवाज महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वसामान्यांच्या पोटाला चिमटे काढणाऱ्या महागाईच्या भस्मासुरामुळे जनता मेटाकुटीला आलेली आहे. यातच यंदा पर्जन्यमान कमी असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे. त्यामुळे महागाईत आणखीनच भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. बेभरोशाचा पावसाचा रिमोट आपल्या हातात नसल्यानं अपुऱ्या पावसामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम काही टाळता येणार नाही आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईला तोंड देताना सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलेलं आहे. त्यात यंदासुद्धा मान्सूनचं प्रमाण समाधानकारक नसेल तर मात्र महागाईमध्ये आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आज मंत्रिगटाची बैठक बोलावलेली आहे. ती बैठक अजूनही सुरू आहे. नवीन सरकार आहे. नवीन सरकारला अनेक गोष्टींमध्ये आता काम सुरू करायचं आहे. सगळ्यात त्यांना प्राथमिकता जी असणार आहे ती महागाई कमी करण्याची, आणि ही महागाई कशी कमी होणार हाच सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. कारण अर्थकारणाची घडी बसवणं आणि त्याबरोबरीनं त्याच वेळेला महागाईचा जो चटका आहे तो कमी करणं, हे सगळी आव्हानं मोदी सरकार समोर आहेत. आणि जे सरकार येताना त्यांनी जी आश्वासनं दिली होती सगळ्यांना महागाईच्या संदर्भात, वाढत्या महागाईच्या संदर्भात खूप मोठी आंदोलनं केली होती भाजपनी, त्याच्या पार्श्वभूमीवर आता नेमकं ते काय करतात हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच निमित्ताने आता आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत पुण्याहून चंद्रशेखर नेने आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत आणि अर्थतज्ञ सुद्धा आहेत. रवी श्रीवास्तव आपल्यासोबत आहेत, नेते आहेत आपचे, आणि राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. केशव उपाध्याय आपल्यासोबत असणार आहेत, भाजपचे प्रवक्ते. थोड्याच वेळात ते येतील. आणि ॲग्रोवन हे जे आमचं सकाळ माध्यम समूहाचं अगदी आगळं वेगळं आणि नावाजलं गेलेलं जे दैनिक आहे, शेतीविषयक कृषीविषयक दैनिक आहे, त्याचे संपादक आदिनाथ चव्हाण आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये. आपण या सगळ्यांशी चर्चा करणार आहोत, समजून घेणार आहोत नेमकं महागाईचं स्वरूप आता काय आणि ते कमी होण्याची कितपत शक्यता आहे. पहिला प्रश्न चंद्रशेखर नेने तुम्हाला विचारायचा आहे. कशा प्रकारे आत्ताचं गेल्या काही काळात, गेल्या 1.5 महिन्यामध्ये वाढलेली जी महागाई आहे त्याचं स्पष्टीकरण, त्याच्या संदर्भातली एकूण रणनीती, ते कमी करण्यासाठीचं काम हे मोदी कसे करतील असं तुम्हाला वाटतंय? गेल्या 1.5 महिन्यातच नुसतं नव्हे तर गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय की महागाईचा आलेख हा वरतीच येत आहे. आता याचं एक कारण असं आहे की अनेक वर्ष आधीचं सरकार खूप जास्ती प्रमाणावरती धान्य खरेदी करत होतं आणि धान्याचा महागाईचा मुख्य म्हणजे फूड आयटम्सवरती, सामान्य माणसावरती महागाईचा खूप मोठा परिणाम होतो. तर जास्त प्रमाणात धान्य खरेदी केल्यामुळे त्या लोकांना प्रॉब्लेम असा होता की हे सगळं धान्य खुल्या बाजारात उपलब्ध होत नव्हतं. सरकारी गोदामात ते धान्य असायचं आणि आपल्याला माहिती आहे की सरकारी गोदामात बरेचदा नीट देखरेख न केल्यामुळे यातलं काही धान्य खराब सुद्धा व्हायचं. पण खुल्या बाजारात धान्य कमी झाल्यामुळे नॅचरली महागाई वाढायची. तसंच धान्याच्या निर्यातीला ओपन परमिशन्स बऱ्याच वेळेला देण्यात आल्या, त्यामुळे देशात धान्याचा तुटवडा करण्यात आला. पण फायद्याची गोष्ट अशी की हे सगळं धान्य जे खुल्या बाजारातनं कलेक्ट केलं होतं सरकारने, ते सगळं सरकारच्या गोदामात आता आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की विद्यमान सरकारने तो सगळा धान्य साठा ताबडतोब खुला केला पाहिजे आणि धान्याचे भाव एका अफोर्डेबल पातळीवर आणणं अत्यावश्यक आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता की आपण नक्की मी येतो तुमच्याकडे. तुम्ही एक जो मुद्दा म्हणतात की धान्य खरेदीसाठी सुद्धा खर्च होतो आणि त्या अर्थाने तो धान्यसाठा खुला केला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आदिनाथ चव्हाण, नेमकं तुम्हाला हे जे नेने आता म्हटले ते पटतंय का? कारण धान्यसाठा खुला केल्यामुळे काय होणार आहे? धान्यसाठा जो सरकार जमवत असतो त्याच्या मागची जी काही भूमिका असेल आणि त्याबरोबर शेतकऱ्यांकडनं घेतलेला जो काही धान्याचा जो साठा असतो तो घेणं किती आवश्यक आहे सरकारने, की तेही खुलं केलं पाहिजे, तेही धोरण खुलं केलं पाहिजे? काय तुमचं म्हणणं आहे? मला असं वाटतं की असं थेटपणे आपल्याला म्हणता येणार नाही. कारण आता महागाईचा जर विचार केला तर मुख्यत्वे भाज्या किंवा कांदा हे विषय पुढे येतात मुख्यत्वे. आणि दुसरं जे कडधान्यांचा विषय आहे की कसं असं एक चक्र असतं की भाज्या जर कमी झाल्या तर लोक कडधान्यांकडे वळतात. कडधान्य त्या खाण्याचा प्रयत्न होतो लोकांकडून आणि मग भाज्या कमी झाल्या असतात त्या काळामध्ये. तर हे मुख्यत्वे असं चक्र आहे. आणि कडधान्याचं आपल्याकडचं उत्पादन मुळातच कमी आहे भारतामध्ये. ते वाढीसाठी सरकारचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. तर ते तसं थेट लिंक करता येईल असं मला वाटत नाहीये. आणि सरकारकडे जो साठा असतो तो सरकार गरजेनुसार
खुलसुद्धा करत असतं. म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली आहे त्याच्यातून असेल किंवा अन्य माध्यमातून सरकार ते मार्केटमध्ये सुद्धा आणत असतं. एक जो तुम्हाला पुन्हा एकदा आदिनाथ चव्हाण विचारायचा प्रश्न तो म्हणजे आता कांद्याचा प्रश्न ज्या वेळेला येतो त्यावेळेला माध्यम सगळी प्रसार माध्यमं आम्ही देत असतो की कांद्याच्या किमती वाढल्या. एक प्रकारचं ते निदर्शक असल्यासारखं आपण सातत्यानं ही बातमी देत असतो, पण शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्या निमित्तानं काही फायदा होतो. आणि मग अशा प्रकारे जर फायदा होणार असेल शेतकऱ्यांचा तर मग शेतकऱ्यांचा फायदा होणार का? मग तिथनं जे किरकोळ स्वरूपामध्ये खरेदी करणारा जो ग्राहक असतो त्याचा सुद्धा त्याच्यामधला तोटा, या सगळ्याचं गणित या महागाईशी जोडलं गेलेलं आहे का? हा, ते तसं आहे. आणि मला असं वाटतं की कांदा हा गरज नसताना, माझं व्यक्तिगत मत आहे की कांदा हा गरज नसताना खूप सेन्सिटिव्ह विषय केला गेला. दिल्लीच्या एका इलेक्शनमध्ये तो अनुभव आला सरकारला, माध्यमांनीच ते चित्र रंगवलं होतं असं मला वाटतंय. आणि कांद्याचं एक अर्थशास्त्र जर आपण बघायला गेलो, कुटुंबाच्या अंगाने आपण विचार करूयात. एका कुटुंबाला महिन्याला 3 किंवा 4 किलो कांदा लागतो असं आपण गृहीत धरू, लागतो तेवढा. तर साधारण 5 रुपयानं कांदा महाग झाला तर माझं मासिक बजेट किती वाढेल? 20 रुपयानं माझं मासिक बजेट वाढेल. म्हणजे याचा अर्थ मला खूप हे डोळ्यात पाणी आलं किंवा असं झालं असं म्हणण्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं. जी कांद्याच्या बाबतीतली गोष्ट आहे ती साखरेच्या बाबतीत आहे. साखर समजा 5 रुपयांनी महाग झाली, साखर कुटुंबाला 4 किंवा 5 किलो लागते. तर साखर जर 5 रुपयानं महाग झाली तर त्याचे साधारण किती बजेटमध्ये माझ्या वाढ होते? महिन्याच्या बजेटमध्ये 20 ते 25 रुपये वाढ होते. आजचं जर एकूण राहणीमान आणि उंचावलेलं जीवनमान लक्षात घेतलं तर साखरेची 20-25 रुपये भाव वाढ आणि कांद्याची 20-25 रुपये भाव वाढ म्हणजे महिन्याचे 50 रुपये वाढले. तर त्याच्यामुळे खूप आकाश कोसळतंय असं मला व्यक्तिशः नाही वाटत. तर मला वाटतं की चुकीच्या अंगाने हे सगळी मांडणी केली जाते. अच्छा, मी परत तुम्हालाच विचारतो कारण हे आपण अधिक सखोल सगळी चर्चा करणार आहोत. तुम्ही म्हणजे थोडक्यात अन्नधान्य असेल किंवा भाजीपाला किंवा अशा प्रकारचे जे काही जिन्नस असतील त्या जिन्नसांची किमती वाढल्यामुळे तुम्हाला असं वाटत नाहीये का की महागाई तोच एक निर्देशांक आहे महागाईचा, की महागाईच्या आणखीन काही वेगळी लक्षणं आहेत असं तुम्हाला वाटतं? आपण महागाईचा विचार करताना फक्त आपण एक लक्षात घेतो की फक्त शेतीमाल त्याच्याशी जास्त जोडला जातो. मग ते साखर असेल, वेगळे तेल असतील किंवा कडधान्य असतील, भाज्या असतील, टोमॅटो असेल, कांदा असेल, हे फक्त ह्याचा जास्त फोकस होतो. बाकीच्या गोष्टी जर महागल्या तर एवढा गजब होत नाही. उदाहरणार्थ डिझेल वाढलं, पेट्रोल वाढलं, गॅस वाढला किंवा बाकीच्या आपण ज्या नित्य गोष्टी वापरतो आहोत, म्हणजे गेल्या आपण 15 वर्षात जर विचार केला तर राहणीमान एवढ्या वेगाने बदललंय. आणि आपण जर 15-20 वर्षांपूर्वी लोकांकडे मोटरसायकली नव्हत्या, सायकलनं लोक कामावर जायचे. आता मोटरसायकली आल्या. मोटरसायकलचा खर्च जो आहे महिन्याचा तो साधारण 1000 रुपये पेट्रोलला लोक वापरतात मोटरसायकलला. आणि बाकीच्या गोष्टी अनेक वाढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये केबल टीव्ही सारखा विषय आहे, त्याचे पैसे वाढले. मोबाईल घरोघरी आले, 3-4 मोबाईल घरी आहेत प्रत्येकाच्या, ते 500-1000 रुपये त्याचे वाढले. मुलांना आता इंग्लिश मिडियमच्या शाळांना घालावं असं लोकांना वाटतंय. चांगली गोष्ट आहे की आपण एक आर्थिक स्तर आपला उंचावतो आहे, जीवनमान उंचावतो आहे. तर हे जे खर्च वाढलेत ते कुटुंबाचा जो खर्च आहे तो हा जो साधारण खर्च आहे प्रत्येक कुटुंबाचा साधारण 3 ते 4,000 रुपये 5,000 रुपयेपर्यंत हा खर्च कुटुंबाच्या परिस्थितीनुसार वाढलेला आहे. तर हा खर्च सगळ्यांना करायचा आहे, याच्यावर कुठली कपात कोणाला नको आहे. मग कपात कुठं हवी आहे? तर मग भाज्या मला स्वस्त पाहिजेत, मला मेथीची पिंडी 5 रुपयालाच पाहिजे, ती 10 रुपये होता कामा नये. कांदा मला 15 रुपयानंच मिळाला पाहिजे. ही जी मानसिकता आहे, मला असं वाटतं की ही मानसिकता आपण आता बदलायला पाहिजे. कारण अनेक ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर महिन्याचा कुटुंबाचा जो खर्च असतो अन्नधान्यावरचा तो साधारण 3 ते 4,000 रुपये महिन्याचा खर्च असतो अन्नधान्याचा. आणि त्याच्यापेक्षा समजा एखाद्या कुटुंबाचा 10,000 मासिक प्राप्ती आहे, त्यातले 3,000 रुपये अन्नधान्याचा खर्च किंवा पोटापाण्यासाठी जे आपण खातो त्याचा खर्च तो तेवढा आहे. नक्की. आणि उरलेले 7,000 जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी बसवायच्या असतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अन्नधान्य आम्हाला स्वस्तात कायमच मिळालं पाहिजे. तुमचा एक हा खूप वेगळा तुमचा दृष्टिकोन आहे आणि खरंच विचार करण्यासारखा दृष्टिकोन आहे की केवळ जे जीवनावश्यक भाज्या असतील किंवा अन्नधान्य असेल त्याचीच किंमत वाढली याचा अर्थ महागाई झाली असं नाही, असं तुम्ही म्हणताय. इतर काही त्याच्यातले अधिक महत्वाचे मुद्दे आहेत. रवी श्रीवास्तव, जी आता महागाई वाढलेली आहे तुम्हाला असं वाटतं की भाजपला ही महागाई रोखणं कठीण जाईल येणाऱ्या काळामध्ये, कारण त्यांनी हा महागाईचा मुद्दा समोर ठेवूनच निवडणुकांना सामोरे गेलेले होते? मंदार जी, मैं अभी इसमें तो टिप्पणी करना अच्छा नहीं होगा क्योंकि पिछली सरकार 10 साल रही और इस सरकार का तो अभी अभी कार्यकाल शुरू ही हुआ है. बट एक स्थिति अगर आप देखें
कि पिछले 10 साल में कुछ एक चीजें अगर आप उठा के देखें जो रेगुलर कंजम्पशन की हैं, रोज इस्तेमाल में आती हैं, गेहूं, दाल, चावल, प्याज का, आलू, इसके आलू के दाम 2 गुने से भी ज्यादा बढ़ चुके हैं। प्याज के दाम पिछले 10 सालों में 5 गुने से भी ज्यादा बढ़ चुके हैं। मेरी एक स्थिति जो है, जो अभी अभी आपने खुद भी कहा था कि क्या इस दाम के बढ़ने का फायदा उस शेतीकर को हो रहा है क्या, जो इसको उगाता है, जो इसको बाजार में बेचता है? नहीं, यही एक स्थिति है। मैं आपसे पहले भी शायद इस बात पे चर्चा में कह चुका हूं कि जो प्याज 7 रुपए किलो जिसका भाव एक काश्तकार को नासिक में मिलता है, वो मुंबई के मॉल में आकर के 35 रुपए कैसे हो जाता है, इस बात का जवाब किसी सरकार ने आज तक नहीं दिया। जो मिडिल मैन है वो 28 रुपए 1 किलो के ऊपर कैसे खाता है, क्योंकि उसके ऊपर खर्चा कितना है, आधा 50 पैसे का भी 1 किलो पे खर्चा नहीं आता। कितना खर्चा है, कितना मुनाफा है और कौन लोग इसको खा रहे हैं? मेरा ये कहना है कि जो सप्लाई लाइन है उसके अंदर सीरियस प्रॉब्लम है और जो खेतीहर है वो भी मर रहा है और ग्राहक है वो भी मर रहा है। तो इन दोनों स्थितियों के लिए सरकार पूरी तरह से जिम्मेदार है। सबसे पहला तो ये जो रोल एपीएमसी है, एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटीज हैं, ये पूरी की पूरी पॉलिटिसाइज्ड है और ये सिर्फ सट्टेबाजी और स्पेकुलेशन करती हैं और बाजार के अंदर दामों को बिला वजह लोगों में होर्डिंग करते हैं और दाम बढ़ाए जाते हैं। होर्डिंग बहुत बड़ा अपराध है, जो मुनाफाखोरी है, इसके लोगों को सजा मिलनी चाहिए और इसको ऊपर सरकार को काबू लाना चाहिए। दूसरी एक चीज जो ये है कि एक पूरा जो प्रोडक्ट की शॉर्टेज और प्लस कहां पर ज्यादा है कहां पर कम है, इसका एक नेशनल ग्रिड बनना चाहिए। करने को तो ये काम जो एमसीएक्स जो कमोडिटी स्टॉक एक्सचेंज है वो बड़े आराम से कर सकता था, क्योंकि उसके पास पूरी सांख्यिकी पूरे देश की मौजूद है, मगर वो इसको करने के बजाय वहां पर भी सिर्फ स्पेकुलेशन करके सट्टेबाजी होती है दलहन के दामों की और तमाम प्रोड्यूस की। ये चीज रुकनी चाहिए और इस पे सरकार को ध्यान देने की जरूरत है कि सप्लाई लाइन को चुस्त करे। जो अभी परसों प्रधानमंत्री मोदी जी कह रहे थे, पता नहीं वो कितना व्यवहारिक अमल में ला पाएंगे, वो बोले कि टमाटर के ऊपर मार्बल को जुलाई के अंदर प्रेफरेंस मिलती है। तो वो रेलवे का नियम है, रेलवे फर्स्ट कम फर्स्ट सर्व को देती है, जो माल पहले आता है वो माल पहले बेचती है। वहां पर कुछ अच्छे दिमाग लगा करके लोगों में सेंसिटिविटी पैदा करके कि भाई किस चीज का प्रोडक्ट का कहां पर शॉर्टेज है, कहां पर एक्सेस है, उसको कैसे लाइन अप किया जाए, ये सारी प्रक्रिया अगर अपनाई जाएगी ठीक तो आहे. म्हणजे तुमचं बढ़ेगी। ही प्रक्रिया कोण आणणार हाही त्या दृष्टीनेचा खरा प्रश्न आहे आणि नेमकं जे लोकाभिमुख नियंत्रण हवं ते कसं आणायचं आणि ते जर सरकारी यंत्रणेकडे गेलं तर पुन्हा त्याच्यातनं काही गोष्टी घडतील का, हे त्याच्या मागचे प्रश्न आहेत. आपण त्या छोट्या छोट्या प्रश्नांकडे येणार आहोत. पण डॉक्टर राजू वाघमारे, गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये युपीए सरकारच्या आणि आत्ताचं हे जे एनडीए सरकार असणार आहे, तुम्हाला वाटते का की महागाई हा जो एक जो फेनॉमेनन आहे तो बदलेल येणाऱ्या काळामध्ये? या महागाईची जी काही स्थिती आहे ती बदलू शकेल असं तुम्हाला वाटतंय? सगळ्या माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी महागाईबद्दल जे सांगितलं त्याच्यामध्ये खूप काही तथ्य आहे. आता रवी श्रीवास्तवांनी सांगितलं, आपले अॅग्रोवनचे संपादक आहेत आदिनाथ चव्हाण त्यांनी सांगितलं. पण महागाईकडे जर आपण बघायचा जर प्रयत्न आपल्याला करायचा असेल तर आपल्याला एक ग्लोबल माध्यमातून महागाई का वाढते याच्याकडे बघणं फार गरजेचं ठरेल. जर आपण बघितलं की 2009 साली अल निनो नावाचा जो प्रकार आपल्याकडे झाला आणि जगामध्ये त्याचे परिणाम झाले, त्याच्यामुळे 2009 साली गेल्या 4 दशकांमधला कधी नव्हे तो इतका मोठा दुष्काळ या आपल्या देशामध्ये पडला. या दुष्काळाचे परिणाम संपूर्ण देशामध्ये झाले. संपूर्ण ग्लोबली हा फिनॉमिना जो झाला त्याचे परिणाम पूर्ण जगामध्ये झाले. भारतामध्ये निदान युपीए 2चं सरकार आणि 1चं सरकारमध्ये मनमोहन सिंग सारखे अर्थतज्ञ असल्यामुळे महागाईची झळ जेवढी मिडल ईस्ट किंवा युरोपियन देशांना मिळाली किंवा अमेरिकेला लागली त्याच्यापेक्षा कितीतरी कमी झळ भारत देशाला लागली. कारण या देशामध्ये मनमोहन सिंगांनी जे आर्थिक धोरण अवलंबलेलं होतं त्याच्यामुळे महागाईची झळ जेवढी बसायला पाहिजे होती तेवढी आपल्या देशाला बसली नाही. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या भारत देशामध्ये जवळजवळ 80% 75 ते 80% तेल, क्रूड ऑइल हे आपण इम्पोर्ट करतो.
आज जगाच्या बाजारात ज्यावेळी या ऑइलचे पेट्रोलच्या भावामध्ये जी वाढ होते त्याचे परिणाम संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतात आणि जर त्याला नैसर्गिक आपत्तीची जर जोड मिळाली तर कुठचंही सरकार या ठिकाणी त्या महागाईला आटोक्यात आणू शकत नाही, कारण ही चेन रिॲक्शन आहे. जर तुमच्याकडे उत्पादन नाही आहे, तुम्ही उत्पादनासाठी तुम्ही बाकीच्या तेल वगैरे या गोष्टीचा वापर तुम्ही करत असाल, वाहतुकीसाठी करत असाल, तर त्याचे परिणाम ज्या बाजारभावाच्या वाढण्यावर होतात, त्याचे परिणाम सप्लाय लाईनवर होतात आणि या सगळ्याचे परिणाम आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती जर आली तर त्या पद्धतीने तुम्ही महागाई ज्या पद्धतीने मोदी तुमचं थोडक्यात म्हणणं असं आहे का राजू वाघमारे, तुमचं थोडक्यात म्हणणं असं आहे का की मग महागाई जर जशी वाढते तशी वाढून द्यावी आणि आपण त्याच्याकडे बघत राहावं? काहीतरी त्याच्यात मेकॅनिझम असेल ना, काहीतरी ज्याला इंटरव्हेन्शन म्हणतो, हस्तक्षेप म्हणतो सरकारी यंत्रणेचा, तो हस्तक्षेप असावा लागेल की नाही? मंदारजी, महागाईसाठी सरकारी हस्तक्षेप असल्यास महागाई आपल्याकडे कमी राहिली. माझं हे मत आहे की ज्यावेळी मोदी सरकार म्हणत होतं की आम्ही आल्यावर महागाई एकदम एका 100 दिवसामध्ये महागाईला कमी करू, हे आता होणार नाही. तुम्ही बघा 2015 पर्यंत हे जे आता जर मॉन्सून कमी झालं त्याच्यामुळे धान्याचं उत्पादन जे कमी होईल तर ही महागाई वाढतच जाणार आहे. आम्ही त्यावेळी हेच सांगत होतो, पण मोदींनी काय सांगितलं की मी आल्यावर 100 दिवसात महागाई कमी करतो. ठीक आहे, अजून 100 दिवस व्हायचे, आपण बघूया 100 दिवसामध्ये ते कमी करतायत किंवा नाही. पण डिझेलचे भाव वाढवले उद्या, त्यावेळी जेव्हा पेट्रोलचे भाव वाढत होते मंदारजी, त्यावेळी मोदींनी किती त्याच्यासाठी काऊर उठवलं. आल्या त्यांनी 50 पैशांनी डिझेलचे भाव वाढवले. म्हणजे महागाई जी पण त्यांनी किमान एसयूव्ही साठीचा सुद्धा निर्णय होताना दिसतोय. म्हणजे एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की डिझेलचा जो गैरवापर म्हणण्यापेक्षा डिझेलचं जे सबसिडाईज जे आहे डिझेल, त्याच्यामध्ये जे काही श्रीमंत लोक वापरतायत डिझेल, त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळी आता पॉलिसी आणण्यात येते. ती तुम्ही नाही आणली, हाही त्यातला एक फरक आहे. आपण हळूहळू या सगळ्या मुद्द्यांकडे येणार आहोत. पण चंद्रशेखर नेने, तुम्हाला आणखीन महागाईचं विश्लेषण काय करायचंय? कारण ही महागाई, जसं मगाशी आदिनाथ चव्हाण म्हटले की केवळ आपण त्या अन्नधान्यापुरता मर्यादित ठेवतोय, तेवढी ठेवण्याचं काही कारण नाहीये. अनेक त्याच्या मागची कारणं वेगळी आहेत. वित्तीय तूट हे खूप मोठं कारण आहे. त्याची कारणं सुद्धा पुन्हा वेगवेगळी आयात आपण जास्ती करतोय प्रमाणापेक्षा आणि निर्यात कमी होते. ही सगळी जे ठोकताळे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. पण ते माहीत असताना आपल्याला कुठेतरी या विषयामध्ये काहीतरी एक दिलासा देणारी गोष्ट घडताना दिसते का? घडेल असं तुम्हाला वाटतंय का? असं बघा की 2 गोष्टी आपल्याला बघायला पाहिजेत. एक म्हणजे ही महागाई जी आहे, जे पण लोक युरोप अमेरिकेचं उदाहरण देतात ते एक गोष्ट विसरतात की भारतात जवळजवळ 60 ते 70% जनता ही अतिशय लो इन्कम ग्रुपमधली आहे. युरोप अमेरिकेतली जी महागाई आहे ती खाद्यपदार्थांवरती महागाई फार कमी असते, हे लोकांच्या लक्षात येत नाही. आपल्याला खाद्यपदार्थांची महागाई इतकी सेन्सिटिव्ह इश्यू आहे. अहो, माणसाला पुरेसं खायला मिळालं नाही तर त्याला बाकी सगळ्या गोष्टी सांगून काय उपयोग आहे? त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आपल्या महागाई करता अन्नधान्य आणि भाजीपाला याच्याकडे लक्ष पुरवणं अत्यावश्यक आहे. ते आता पुरवलं जात आहे असं माझं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, जे डिझेलचा भाव वाढला वगैरे या ज्या गोष्टी आहेत, एक तुम्हाला सांगतो, डिझेलचा भाव वाढला की सगळ्या प्रकारची वाहतूक महागाईची होते, ही गोष्ट खरी आहे. परंतु ही वाहतूक जर रेल्वेने केली तर ती सर्वात स्वस्त वाहतूक होते. ही वाहतूक जर जलवाहतूक मार्गाने केली तर ती सर्वात स्वस्त वाहतूक होते. आज आपल्याकडे या दोन्ही गोष्टी होत नाहीत, कारण रेल्वे अतिशय इनएफिशियंटली चालवली जाते. त्यामुळे नाशिवंत माल तर रेल्वेने पाठवायला व्यापारी धजावतच नाहीत. हे जर नीट केलं, रेल्वेचं नेटवर्क जर नीट केलं तर नॅचरली महागाई कमी होते. कारण की ट्रकनी पाठवल्यापेक्षा रेल्वेनी पाठवल्याचं जवळजवळ 40 ते 50% कमी खर्च येतो. आता डिझेलची किंमत 50 पैशांनी वाढली आणि त्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही रेल्वेने ते पाठवू शकलात, एफिशियंट ट्रान्सपोर्ट आणि एफिशियंट डिस्ट्रीब्युशन इज द की. आपल्या इथे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अतिशय वाईट आहे. त्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीमला प्रचंड गळती लागलेली आहे आणि ही गळती ही कुठल्याही बाहेरच्या आपत्तीने आलेली नाही. ही केवळ सरकारची विल पॉवर नाही ही गळती थांबवण्याची, यामुळे आलेली आहे. नुसती गळती थांबवली तर 26% अन्नधान्याची नासाडी, 26 ते 30% भाजीपाल्याची नासाडी थांबवता येईल. या नासाडी ही जर थांबवली तर ही जी महागाईची आपल्याला घोडदौड दिसते ती खचितच थांबवता येईल. आणि महागाईच्या वरती 2 प्रकारे हल्ला करता येतो. एक म्हणजे इमिजिएट मेजर्स आणि एक म्हणजे लॉंग टर्म मेजर्स. एक डाळीचं उदाहरण आपण घेऊया.
इमिजिएट मेजर्समध्ये मी म्हटलं तसं सरकारने जो डाळीचा साठा केलेला असतो तो खुला करायचा आणि पहिल्यांदा किमती आटोक्यात आणायच्या. पण लॉंग टर्म मेजर म्हणजे जे मोदी सरकारने परवा जाहीर केलंय की त्यांना डाळीच्या करता एक रिसर्च ऑर्गनायझेशन चालू करायची आहे. कारण तूर डाळ जी भारतात सर्वात जास्ती खाल्ली जाते ती भारताशिवाय फक्त ब्रह्मदेश आणि मलावी देशात होते. तेव्हा भारतातलं तूर डाळीचं प्रोडक्शन जर वाढवलं तर आपोआपच हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करत जातो. या दिशेने पण हे लॉंग टर्म प्रोजेक्ट्स आहेत. हे काही आज तूर डाळीचं प्रोडक्शन लगेच वाढवता येत नाही. त्यामुळे माझ्या मते सरकारची डायरेक्शन अगदी बरोबर आहे. शॉर्ट टर्म मध्ये जर धान्य साठा खुला केला आणि वेस्टेज थांबवलं तर बरंच काही धान्य आटोक्यात साठा येतं. खुला आणि long केला term गेला मध्ये म्हणजे आपल्याला नेमकं काय करायला production पाहिजे ते तुम्ही वाढवायला सांगाल का? धान्य साठा खुला करणं म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे ते तुम्ही सांगू शकाल का? हो, म्हणजे सरकारकडे सध्या जे अतिरिक्त धान्य साठा आहे आणि तो बऱ्यापैकी आहे, माझ्याकडे आता फिगर्स समोर नाही आहेत, पण बऱ्यापैकी अतिरिक्त धान्य साठा आहे. तो एफिशियंट डिस्ट्रीब्युशन सिस्टीमनी जनतेपर्यंत पोहोचवणं अत्यावश्यक आहे. तो आपल्याला माहिती आहे, अन्न सुरक्षा योजना जी गेल्या सरकारने आणली होती ती इफेक्टिव्ह होत नाहीये कारण डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बरोबर नाहीये. माझ्या मते सर्वात पहिलं टास्क जे आपल्या सरकारपुढे आहे ही डिस्ट्रीब्युशन सिस्टीम एफिशियंट करणं, त्यातली गळती रोखणं आणि दुसरं म्हणजे युद्ध पातळीवरती धान्याच्या साठ्याचे सुरक्षित उपाय अवलंबणं. याच्याशिवाय दुसरा तरुण उपाय नाही. कारण भारतातले उंदीर पुष्ट होत आहेत धान्य साठा खाऊन आणि लोक निकृष्ट धान्य खात आहेत. तर ही स्थिती बदलायला पाहिजे आणि याच्याकरता अतिशय आवश्यक आहे की उत्तम कोल्ड स्टोरेज, उत्तम डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. यानेच मी मगाशी म्हटलं तसं 20 ते 27% आपल्याला धान्याची वेस्टेज थांबवता येतं. आणि त्या 27% आताची जी प्राइस राईज आहे ती निश्चितपणे काबूत येते. इनफॅक्ट प्राइसेस कमी होतील आणि हे व्हायला पाहिजे. आणि आता सरांनी एक फार चांगला मुद्दा मांडला होता की श्रीवास्तव सरांनी की एपीएमसीचं जे मोनोपॉली आहे ती मोनोपॉली ब्रेक करणे अतिशय आवश्यक आहे. कारण आपण एकीकडे म्हणतो साठा करायचा नाही, पण मग एपीएमसीने केलेला साठा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं, तेव्हा ती पण ब्रेक करणं आवश्यक आहे. एक मिनिट आदिनाथ चव्हाण, तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला समजून सांगा. एक मिनिट आदिनाथ चव्हाण, तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा समजून सांगा की हा जो साठा केला जातो ज्यावेळेला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, भले मोठे साठे सगळे अन्नधान्याचे आपल्याकडे आहेत, सरप्लस आहे बऱ्याचदा असं आपण सांगतो, पुढचे काही वर्ष टिकेल असंही सांगितलं, तर तो साठवण्यामागची भूमिका काय असते आणि तो जर का आता खुला केला गेला जसं नेने म्हणतात तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? नाही, सरकार किमान आधारभूत किंमत जी असते त्या किमतीने सरकार ते खरेदी करत असतं, तो जो साठा असतो तो. आणि तो साठा सरकारकडं ठेवला गोदामांमध्ये असतो, ठेवलेला असतो तो गरजेनुसार खरं तर खुला केला जातो. काही वेळा त्याच्यामध्ये मागं पुढं झालं तर मात्र आता जी उद्भवली तशी परिस्थिती उद्भवू शकते. आणि मागाशी साहेबांनी जे मुद्दा मांडला तो अतिशय महत्वाचा आहे की आपल्याकडं गोडाऊन सिस्टीम अतिशय वाईट आहे. म्हणजे गोदामं जी देशभरात उभी केली पाहिजेत. गेल्या काही वर्षांमध्ये इतकं उत्पादन अन्नधान्याचं वाढलेलं आहे, आपण दरवर्षी आकडे बघतो आहोत. म्हणजे अनेक विक्रम शेतकरी करतायत आणि देशाला खूप पुढे नेत आहेत. पण ती साठवण्यासाठीची जी व्यवस्था आहे ती नीट व्यवस्था आपल्याकडे नाहीत, गोदाम नाही आहेत. त्याच्यासाठी काही योजना पण सरकारने जाहीर केल्या आहेत, पण त्याला प्रतिसाद नाही किंवा त्या पद्धतीची गोदामं, आधुनिक पद्धतीची गोदामं उभी केली जात नाहीत. किंवा धान्याचे साठे मूव्ह करण्यासाठी जी रेल्वेसारखी सक्षम यंत्रणा पाहिजे. खरं तर रेल्वेचे मला असं म्हणायचं की फ्रेट कॉरिडॉर सेपरेट पाहिजे आपल्याकडं रेल्वेचा, फक्त माल वाहतुकीसाठी कॉरिडॉर पाहिजे. ती व्यवस्था आपल्याकडे नाहीये. आपण पहिल्यांदा प्रवासी रेल्वेना प्राधान्य देतो, त्याच्यानंतर मग गुड्स वाहतूक करणाऱ्या रेल्वेना प्राधान्य मिळत असतं. तर मला वाटतं ही सगळी व्यवस्था चुकीची आहे. रेल्वेचं नेटवर्क मजबूत करणं ही सगळ्यात मोठी आपल्या पुढचं आव्हान आहे असं मला वाटतं. आणि ते जर आपण योग्य पद्धतीने स्वीकारू शकलो, येत्या काही काळांमध्ये तशी व्यवस्था आपण करू शकलो तर बऱ्यापैकी व्यवस्था आपली ही मार्गाला गेली असं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोदामं, आपल्याला चांगल्या पद्धतीची गोदामं उभी केली पाहिजेत. कारण गोदामांअभावी जे दरवर्षी पोस्ट हार्वेस्ट लॉसेस जे म्हणतो आपण, तर त्याची दरवर्षीची आकडा इतका मोठा आहे, जवळजवळ 60,000 कोटी रुपयांचं नुकसान आपलं होतं पोस्ट हार्वेस्ट लॉसेस. म्हणजे शेतातनं माल बाहेर काढल्यानंतर जे लॉसेस होतात त्याची अमाऊंट इतकी प्रचंड आहे. दरवर्षी आपल्यासारख्या देशाला ही परवडणारी गोष्ट अजिबात नाही असं मला वाटतं. नक्की. एक जो मगाशी मुद्दा रवी श्रीवास्तव यांनी आणला होता समोर की साठेबाजांचा जो त्यातला रोल आहे, त्या रोल बद्दल आदिनाथ चव्हाण तुमचं काय मत आहे? कारण साठेबाजांमुळे सुद्धा खूप सारं किमतींच्या वाढ होण्यामागे आणि कशी वाढ करता येईल ह्याच्यामध्येच त्यांचं सगळं मेकॅनिझम असल्यामुळे या साठेबाजांवरची कारवाई, जरी तो गुन्हा असला तरी कारवाई होतानाचं कधी चित्र आपल्याला दिसलेलं नाही असतं काय? मुळात शेतीमध्ये जी मध्यस्थ व्यवस्था आहे ती मगाशी अनेक वक्त्यांनी उल्लेख केला, त्याच्यामध्ये ती मध्यस्थ व्यवस्था अतिशय वाईट अशा स्वरूपाची म्हणता येईल अशी आहे. एपीएमसीचं जे स्ट्रक्चर आहे ते वर्षानुवर्ष
म्हणजे काही वर्ष इंग्रजांच्या काळापासूनच चालत आलेलं आहे. त्यात मॉडेल ऍक्ट नवीन आणलेलं आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपरली होत नाही. महाराष्ट्रामध्ये तर अजून त्याच्या बाबतीत काही होताना दिसत नाहीये. तर मध्यस्थांची साखळी खूप मोठी आहे आणि ती मध्यस्थांची जेवढं शेतकऱ्याला मिळत नाही त्याच्यापेक्षा अधिक एका दिवसामध्ये त्या मध्यस्थाला मिळतं. म्हणजे अगदी टोमॅटो असेल, कांदा असेल, कुठलाही शेतीमाल तुम्ही घ्या, शेतकरी 3-4 महिने कष्ट करून जे पिकवतो तेव्हा त्याच्या हातात जे पडतं त्याच्यापेक्षा अधिक रक्कम त्याला मध्यस्थाला त्याच दिवशी मिळालेली असते, की जी ती कमावण्यासाठी शेतकऱ्याला 3-4 महिने कष्ट करावे लागतात. मला वाटतं की ही व्यवस्था आपल्याला बदलावं लागेल. मध्यस्थ ही सगळ्यात की भूमिका इथून पुढच्या काळात राहणार आहे. कारण ही जर आपण व्यवस्था बदलू शकलो नाही तर महागाईचा हा विषय कायम राहणार आहे. कारण समजा शेतकऱ्यांनी 10 रुपयाला कांदा विकला किलोनी, तर मार्केटमध्ये तो 30 किंवा 35 रुपये, म्हणजे मधली यंत्रणा 20 ते 25 रुपये खात असते. म्हणजे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन आणि बाकीच्या सगळ्या कॉस्ट आल्या. हे जरी गृहीत धरलं तरी मध्यस्थ ह्याच्यातला खूप मोठा शेअर घेत असतात. मला वाटतं हा रोल सगळीकडे दुर्लक्षित केला जातो. ह्याच्याकडे आपल्याला अधिक लक्ष द्यावं लागेल आपल्याला, कारण त्याच्याशिवाय ही आपण यंत्रणा किंवा महागाई नियंत्रणात आणणं खूप कठीण गोष्ट आहे. नक्की. म्हणजे हा देशांतर्गत पातळीवरती अनेक असे उपाय करता येण्यासारखे आहेत असं सगळे तज्ज्ञ म्हणतात की महागाई रोखण्यासाठी अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या तेवढ्या पातळीवरती जरी केल्या गेल्या तरी महागाई ही बरीचशी आटोक्यात येईल. असं जसं चंद्रशेखर नेने म्हणाले किंवा आदिनाथ चव्हाण म्हणाले, त्यांच्या म्हणण्यावरनं हे स्पष्ट होत आहे. पण रवी श्रीवास्तव, तुम्हाला हे वाटतं का की जो रुपयाचा दर घसरलेला आहे, रुपया जो अजून मजबूत होणं म्हणतो आपण, नेमकी ही जी प्रक्रिया आहे ह्याच्याकडे सरकारचं काही लक्ष आहे, पुरेसं लक्ष आहे असं तुम्हाला वाटतं? देखिए, रुपया पूरा का पूरा जो है वो इकोनॉमी पर ही डिपेंड करता है, मगर जो स्थिति इस समय बनी हुई है वो सिर्फ सेंटिमेंट्स के चलते थोड़ा रुपए के अंदर मजबूती आई है. बाकी और कोई भी फंडामेंटल्स जो हैं वो इस तरफ इंडिकेट नहीं करते हैं कि कोई इकोनॉमी किसी तरीके से स्ट्रांग हुई है. मैं डॉक्टर राजू वाघमारे साहब ने एक बड़ा अच्छा मुद्दा उठाया था कि क्रूड ऑयल की जो कंट्री के अंदर प्रॉब्लम हुई और जिसकी वजह से डीजल के दाम जो हैं वो बढ़ाने पड़ते हैं, वो एक ऐसा मुद्दा है जो इस देश की सभी सरकारों ने ना इसकी नीति बनाई है और ना उनकी नीयत रही है कि देश में क्रूड ऑयल की प्रोडक्शन बढ़े. आप विश्वास नहीं करेंगे, 1988 से आज 26 साल पहले जितना ओएनजीसी, जो देश की सबसे बड़ी तेल निकालने वाली कंपनी है, एक्सप्लोर करने वाली कंपनी है, उसकी प्रोडक्शन में 1% का भी इजाफा 26 साल में नहीं हुआ. तो आज जो आपकी 1988-89 में आपकी क्रूड ऑयल पर डिपेंडेंस विदेशों से 50% की थी, वो आज 80% पर आ गई है. और नतीजा यह है कि हजारों करोड़ रुपए का आपका जो फॉरेन एक्सचेंज है वो सिर्फ क्रूड ऑयल लेने पर जाता है. और जो आपने बात कही है कि उसमें रुपए के रेट में जो भी गिरावट आई है उसकी वजह से देश के अंदर जो उसका जो क्रूड ऑयल है उसका ज्यादा से ज्यादा पैसा जो है फॉरेन एक्सचेंज में हमको बाहर देना पड़ता है. और नतीजा ये होता है कि जो देश का सरकार का जो खजाना है वो उसकी वजह से कमजोर होता है. और इस पर सरकार ने कोई कार्रवाई नहीं की कि किसी भी तरीके से जो ये क्रूड है वो अगर अपना इंडिजिनस क्रूड निकाला जाएगा तो कितना डीजल के दामों पे कंट्रोल लाया जा सकता है, जो आज बेतहाशा हर महीने 50 पैसे के हिसाब से बढ़ रहा है, जो 10 साल के अंदर 22 रुपये लीटर बढ़ चुका है. आप देख नक्की. आणि याच्यातनं जी काही राजकीय चर्चा होणार आहे, आपल्याला माहिती आहे अजून आपल्याकडे भाजपचे प्रवक्ते नाही आहेत. ते जर असते तर कदाचित, कारण राजू वाघमारे आता कुठे जातील, कुठल्या दिशेने जातील हे आपण अगदी समजू शकतो. राजू वाघमारे, ओएनजीसीचा प्रश्न निघाला आणि त्यानंतर देशांतर्गत जे प्रोडक्शन आहे, उत्पादन आहे, ते वाढवण्याचा ज्यावेळेला हा मुद्दा आता रवी श्रीवास्तवांनी काढलेला आहे. तुम्हाला गेल्या 10 वर्षामध्ये युपीए सरकारला हे करणं सहज शक्य होतं, म्हणजे ओएनजीसीला प्रोत्साहन देण्याच्या अनेक गोष्टी शक्य होत्या, त्या का केल्या गेल्या नाहीत? नाही, ओएनजीसीला त्यावेळी ओएनजीसी एक स्वतंत्र कंपनी असल्यामुळे ओएनजीसी पहिल्यांदा सुरुवातीला भारतामध्येच क्रूड ऑइल कशा पद्धतीने उत्पादन करता येईल आणि ते कसं वितरित करता येईल त्या पद्धतीने ओएनजीसी काम करत होती. युपीए सरकारमधून नंतर त्यांना तशा परवानग्या देण्यात आल्या की ओएनजीसीनी भारताबाहेर जाऊनही ऑइलचं उत्पादन किंवा कुठून आपल्याला ऑइलची आयात करता येईल अशा पद्धतीकडे पण ओएनजीसीनी बघितलं. आता ओएनजीसीचा जो फायदा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने आपल्याला क्रूड ऑइलचं उत्पादन वाढवायला पाहिजे ते शक्य झालेलं नाही, ही बाब खरी आहे. पण सरकारने ओएनजीसी साठी जेवढ्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या किंवा एक कंपनी म्हणून किंवा एक
स्वतंत्र त्याची एक स्टॅच्युटरी बॉडी म्हणून ज्या गोष्टी द्यायला पाहिजे होत्या त्या सगळ्या ओएनजीसीला देण्यात आल्या होत्या. परंतु काही नैसर्गिक कारणं म्हणा किंवा त्यांचे काम करण्याची पद्धत म्हणा, त्याच्यात हा बदल जो आहे तो निश्चित व्हायला पाहिजे. कारण ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत श्रीवास्तव जसे म्हणाले आणि मी पण याच्या पूर्वी म्हणालो की 80% भाग आपला हा आपण इम्पोर्ट करण्यात घालवतोय. आणि प्रत्येक वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात ज्यावेळी तेलाच्या किमतीमध्ये कमी जास्तपणा कुठेतरी होतो आणि त्याचे परिणाम आपल्या देशाला भोगावे लागत आहेत. आपल्या देशाची जी स्थिती होती, लोकसंख्या वाढते आहे, बाकीच्या गोष्टी आपल्याकडे वाढतायत. जसे हे म्हणाले की आपण आता गाड्या वापरतोय, सगळ्या बाकीच्या गोष्टी वापरतोय, तर इंधनाची क्षमता जी बाहेरवर आपण अवलंबून आहोत त्याच्यापेक्षा आतमध्ये ती जास्तीत जास्त झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपले प्रयत्न चालू आहेत. पण काही ठिकाणी आपल्याला यश जे मिळतंय ते इम्प्लिमेंट होऊन ते बाहेर येईपर्यंत, कारण अशा गोष्टींना वेळ लागतो. हे असं आपण करू शकत नाही की आपण नळ चालू केला आणि ते ऑइल आलं, तर इट इज अ प्रोसेस. रवी श्रीवास्तव, तुम्हाला मान्य काय अशा गोष्टींना वेळ लागतो? कारण आता युपीएनी 10 वर्ष वेळ घेतला, आणखीन आता परत एनडीए कदाचित अजून 10 वर्ष घेईल आणि आपण महागाई जी आहे ती सहन करत राहायची. मैं इनकी बात पे कमेंट इसलिए नहीं करता हूं क्योंकि 10 साल इन्होंने तो, इनके पहले 6 साल तक एनडीए भी थी और उसके पहले भी 10 साल तक वापस गठजोड़ की सरकार देश में चलती रही. तो मैंने पहले ही ये कहा कि ये सरकारों की नियत और नीति दोनों में ही कमी थी. इसी वजह से आज देश को ये स्थिति भुगतनी पड़ रही है. और जैसा नेने साहब बता रहे थे कि जो लॉन्ग टर्म प्रोसेसेस हैं ये उनके अंदर आना चाहिए कि देश में क्रूड ऑयल की प्रोडक्शन इतनी बढ़े कि देश को डिपेंड ना रहना पड़े दूसरे उस पर. और एक और चीज मैं आपसे अभी ऐड करना चाहता हूं इसके अंदर कि जो ये महंगाई आज इतनी बढ़ रही है, अगर आपने 1 जुलाई से रिलायंस को $8 पर का जो MMTU का जो आपने अगर रेट देना शुरू कर दिया तो ये महंगाई बिल्कुल काबू से बाहर हो जाएगी और वो एक ऐसी स्थिति बनेगी कि फिर देश में त्राही मचेगी. इसलिए हमारा ये कहना है कि गैस के दाम किसी सूरत में बढ़ने नहीं चाहिए. हम इसके लिए पूरी कोशिश कर रहे हैं. आम आदमी पार्टी अदालत में गई है, सुप्रीम कोर्ट तक गई हुई है कि किसी भी सूरत में वो दाम न बढ़ाए जाएं, वरना देश में बहुत महंगाई बढ़ेगी और चीजों के दाम काबू से बाहर हो जाएंगे. नाही, गॅस जर का भाव वाढवले तर नक्कीच महागाई वाढेल, याच्यामध्ये शंका नाहीये. येणाऱ्या काळात खतं जी आहेत, फर्टिलायझर्स जे आहेत, त्यांची सुद्धा किंमत प्रमाणाबाहेर वाढेल असंही म्हटलं जातंय. चंद्रशेखर नेने, तुम्हाला जरी आता सरकारने तुर्तास म्हटलं असतं की एलपीजीची किंमत वाढवणार नाहीयेत, एलएनजी, एलपीजी, सीएनजी जे काही त्याच्यातनं उत्पादन होतं त्याची, तर या सगळ्या उत्पादनांची जर किंमत सरकार वाढवणार नसेल तर तूट कशी भरून काढणार? त्याचे काय उपाय असतील? आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो सगळा एक प्रकारचा असमतोल तयार झालेला आहे तो भरून काढण्यासाठी नेमकं काय केलं जाईल असं वाटतं? असं आहे की एनर्जी आपण जेव्हा म्हणतो ना, आपण जेव्हा डिझेल म्हणतो किंवा गॅस म्हणतो त्याच्याऐवजी एनर्जी हा शब्द वापरावा, शक्ती हा शब्द. आणि शक्ती करता एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी असणं आवश्यक आहे. सगळ्या जगाला माहिती आहे आणि अर्थात भारताला माहिती आहे की भारतात जगातल्या अवेलेबल कोळशाच्या साठ्यांपैकी फार प्रचंड प्रमाणात कोळशाचे साठे आहेत. तेव्हा भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती डिझेल आणि पेट्रोल जे भारतामध्ये कमी आहे त्याच्यावर अवलंबून ठेवण्यापेक्षा कोळशावर अवलंबून ठेवणं आवश्यक होतं. आज काय परिस्थिती आहे तो कोळसा सुद्धा आपल्याला काढता येत नाही, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोल घोटाळा अनेक गोष्टी झाल्या. एक प्रकारचा कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट करून आहे तो कोळसा काढून जिथे जिथे आपण कोळशाच्या जागी ऑइल वापरतोय ते काढून टाकायचं. कोळशावर आधारित विद्युत जनरेटर जी आहेत ती जास्ती प्रमाणात चालवायची. विद्युत जनरेटर जर एका मोठ्या क्षेत्रात उभारली कोळशाची तर त्याच्यावरती प्रदूषण नियंत्रण सुद्धा करता येतं, त्यामुळे तो प्रॉब्लेम राहत नाही. त्यामुळे आपली जी इकॉनॉमी आहे ती कोल आणि न्यूक्लिअर या बेसिसवरती जर आपण शिफ्ट करू शकलो तर नॅचरली जे डिझेल आपल्याला आयात करायचं ते कमी होईल. पण आपण ते करत नाही. म्हणजे आपल्या घरी जे आहे ते पण त्याच्यामध्ये अडचणी ज्या सांगितल्या जातात की आणायचं. आपल्या देशांतर्गत कोळशाची जी प्रत आहे ती अत्यंत वाईट प्रत आहे, वाईट प्रतीचा कोळसा देशांतर्गत उपलब्ध आहे असं जे म्हटलं जातं. आणि त्यातून येणारं जे प्रदूषण आहे, त्या कोळशाच्या ज्वलनामुळे होणारं जे काही प्रदूषण आहे त्याचाही प्रश्न आहे. त्यामुळे ह्या इंधनापासून त्या इंधनापर्यंत जाणं हा उपाय आहे की आणखीन काही वेगळे उपाय आहेत की जे बाहेरच्या देशांनी कदाचित केलेले असतील?
नाही, दुसरा उपाय म्हणजे अणुइंधनाचा उपाय आहे. त्याच्या विरुद्ध इथे आंदोलनं होतात. म्हणजे अणुइंधन जे आपल्याकडे अवेलेबल करून क्लीन एनर्जी तयार करायची आहे त्याच्या विरुद्ध आंदोलनं करायची. धरणं बांधू द्यायची नाहीत, म्हणजे त्याचं हायड्रो इलेक्ट्रिक आणायचं नाही, कोळसा काढू द्यायचा नाही, कारण घोटाळे आहेत आणि त्याच्यावरती नियंत्रण आहे. मग शेवटी डिझेल इम्पोर्ट करणं एवढाच क्षेत्र राहतं. आता डिझेल इम्पोर्ट केले की फॉरेन एक्सचेंज संपतं, असं हे दुष्टचक्र आहे. तेव्हा आपल्या देशाला काय हवंय त्याचा विचार करणं जास्त महत्वाचं आहे. बाहेरचे देश काय करतात त्याच्याशी आपल्याला काय हवंय? बाहेरच्या देशांकडे काही वेगळ्या गोष्टी असतील, इतकी जनसंख्या त्यांना पोसायची नाहीये, हा आपण विचार करत नाही. आपण एक आपलं एकांगी धोरण चालवतो. पर्टिक्युलरली ग्रीन लॉबी वगैरे जी आहे ती एकांगी धोरण चालवतात. कुठलंही इंधन काढायला गेलं की यांचे लगेच सगळे लोक पोस्टर्स घेऊन उभे राहतात. इंधनाशिवाय चालू शकत नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ॲश कंटेंटचं जे तुम्ही सांगितलं ते थोड्या प्रमाणात खरं आहे, पण टेक्नॉलॉजी हॅज इव्हॉल्ड आणि या ॲश कंटेंटमधनं सुद्धा उत्तम प्रतीची एनर्जी निर्माण करता येते. पोल्युशनवर अँटी पोल्युशनवर थोडा जास्त खर्च येतो, पण प्रामाणिकपणे अँटी पोल्युशन इफेक्ट्स आणि अँटी पोल्युशन मेकॅनिझम वापरलं तर पोल्युशनवरतीही कंट्रोल करता येतं. इतकी वर्ष आपण कोळसा वापरतच होतो हो, इतक्या वर्ष कोळसा वापरून आपल्या इथे टीबीचे पेशंट वाढले असं काही आपण ऐकिवात आलेलं नाहीये. हा सगळा एक भ्राम मायाजाल उभं केलेलं आहे. आपण कोळशाकडे अधिक ज्याला म्हणतात साक्षेपी दृष्टीने बघायला हवं. नाही, म्हणजे तुम्ही हे म्हणू शकाल की मायाजाल आहे, पण खरं तर कोळशाचे जिथे जिथे अशा प्रकारचे जे प्रकल्प आहेत तिथे सुद्धा जे दुष्परिणाम झालेत, मातीवर झालेत, तिथल्या माणसांवर झालेत, तेही दुर्लक्षून चालणार नाहीत. कारण याच्याशी संबंधित जी काय नंतर अनागोंदी तयार होते त्या अनागोंदीचा सुद्धा एक वेगळा प्रश्न आहे, तो वेगळ्या चर्चेचा विषय असू शकेल. पण रवी श्रीवास्तव, तुम्हाला जे चंद्रशेखर नेने म्हटले की या इंधनापासून त्या इंधनापर्यंत जाणं किंवा इंधनाची अल्टरनेट अरेंजमेंट ज्या काही करता येतील त्या केल्या तर त्याच्यातनं जास्ती फायदा होऊ शकेल, हा अप्रोच जो है, ही जी दिशा है बदलाची, ती तुम्हाला योग्य वाटते? बिल्कुल इनकी बात ठीक है नेले साहब की, मगर एक उसमें सबसे बड़ी समस्या ये है कि अगर आप देखें तो पिछले 10 साल पहले जब ये केजी बेसिन से गैस निकालने की बात हुई थी, गैस एक अच्छा पर्याय है, गैस एक अच्छा फ्यूल एफिशिएंट है और कम पोल्यूशन क्रिएट करेगा अगर उसका इस्तेमाल किया जाए तो। पर हुआ क्या कि जो रिलायंस को 80 MMCMD जो गैस निकालनी थी अपने कुओं से, वो घट करके आज 14 SCMMCD पर आ गई है। वो इतनी कम है कि जो सरकार ने उसकी बेसिस पर फर्टिलाइजर और पावर जनरेशन और तमाम जो कारखानों को देने का प्लान बनाया था वो सारा का सारा फट हो गया, क्योंकि उनके पास में वो गैस देने के लिए है नहीं। और आज वो गैस का दाम बढ़ा के लेने के लिए सरकार के ऊपर दबाव बना रहे हैं, ब्लैकमेल कर रहे हैं। मैं एक स्थिति आपको और बताना चाहता हूं, देश में जो पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम है, सार्वजनिक वितरण प्रणाली है, इसको बहुत दुरुस्त करने की जरूरत है। और खुशी की बात यह है कि इसी देश के अंदर केरला, तमिलनाडु और छत्तीसगढ़ ऐसे अच्छे राज्य हैं जिन्होंने अपनी सार्वजनिक वितरण प्रणाली को बहुत दुरुस्त रखा है, और उससे जो महंगाई पर लगाम लगती है, क्योंकि आम आदमी तक जो सार्वजनिक वितरण प्रणाली के धान्य है, अनाज है, वो पहुंच सकते हैं। मगर और जगहों पर और स्टेट्स के अंदर इसके अंदर भारी भ्रष्टाचार है। और विशेष रूप से मैं आपसे बताना चाहूंगा कि जो घासलेट जो पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम से आता है, उसमें से 40% घासलेट बाजार में ब्लैक मार्केटिंग के लिए चला जाता है, जो आम आदमी को नहीं मिलता। और इसी तरह से धान्य, अनाज, जो क्वालिटी सरकार को देनी चाहिए वो बाजार में बिक जाती है, और घटिया सामान जो है वो ये वितरण प्रणाली के लोग जो हैं वो आम लोगों को बेचते हैं। ये एक बहुत बड़ा भ्रष्टाचार है जिसपे हर राज्य सरकार को लगाम लगाने की जरूरत है। और केंद्र सरकार का इसमें यह रोल है कि वो राज्य सरकारों पे इसमें पूरी नजर रखे कि कम से कम जो एक एवेन्यू एक डिस्ट्रीब्यूशन का बना हुआ है, एक अच्छा एवेन्यू बना हुआ है, कम से कम उसका फायदा जनता को मिल सके। डॉक्टर राजू वाघमारे, तुम्हाला हे जे आता यांनी सांगितले ते पटतंय का, की केवळ म्हणजे जसं नेने म्हणतात तसं मॅनेजिंग द मिसमॅनेजमेंट एवढाच आपल्याकडे एक पर्याय राहतो? कारण तुम्ही पण म्हणताय मगाशी की आंतरराष्ट्रीय जे काही बदल होत आहेत ते काय आपल्या हातातले नाहीत, त्यामुळे अशा या सगळ्या ग्लोबल वातावरणामध्ये आपल्याला केवळ आपणच जास्ती चांगल्या पद्धतीने ही सगळी हाताळणी केली पाहिजे अंतर्गत, एवढं तुम्हाला पटतंय का? नाही मंदारजी, कसं आहे, नेने आता म्हणत होते, नेने साहेबांनी सांगितलं की न्यूक्लिअर, आपण जर न्यूक्लिअरचा जर वापर केला या देशामध्ये तर इंधनाची बचत जी होणार, या डिझेल आणि याच्यावरचे चालणारे प्रकल्प ते आपण न्यूक्लिअरवर करून वीज निर्मिती करू शकतो आणि त्याच्यामुळे आपण बचत करू शकतो। आता ज्यावेळी आपण ह्या देशामध्ये या देशाला एकत्र म्हणून पुढे नेण्यासाठी आणि या देशातल्या लोकांच्या भल्यासाठी ज्यावेळी आपण काम करतो, पण आपल्या देशाचं दुर्दैव असं आहे की आता जे सत्तेत आलेले भाजपचे लोक आहेत
त्यावेळी त्यांनी न्यूक्लिअर डीलच्या वेळी विरोधाला विरोध, त्यावेळी त्यांनी देशाचं हित डोळ्यासमोर ठेवलं नाही की न्यूक्लिअर डील जर पंतप्रधान करत असतील तर हे संपूर्ण या देशाच्या फायद्यासाठी करत असतील, याच्याकडे बीजेपीने दुर्लक्ष करून त्यावेळी न्यूक्लिअर डीलला पूर्णपणे विरोध यांनी सगळीकडे केला. ही जी पद्धत आहे, जर न्यूक्लिअर मधून आपण वीज निर्मिती करू शकलो, आणि जसं त्यांनी सांगितलं की कोळशाचा वापर, पण कोळशाची जी प्रत आहे ती प्रत यावेळी ज्या वीज निर्मितीसाठी वापरली जाते त्याच्यापेक्षा कमी आहे. जसं तुम्ही सांगितलं की इंडोनेशियामधून जो कोळसा येतो तो आणि इंडियामधला कोळसा हा मिक्स करून त्या पद्धतीने वापरायला लागतो. पण याच्या बरोबर आपण पर्यायी इंधन व्यवस्थेचा जर वापर केला, ज्याला आपण विंड मिल म्हणतो किंवा दुसऱ्या सौर, यू कॅन से दॅट सोलर पॉवर वरची जी योजना आहे, या योजनेना आपण जास्तीत जास्त पुढे करू, त्या दृष्टीने इंधनाची जर बचत केली आणि नैसर्गिक आपत्ती जेवढ्या कमी करता येतील किंवा ठिबक सिंचन पद्धत असेल किंवा शेतीच्या मालामध्ये कमी पाण्यामध्ये येणाऱ्या ज्या पिकं असतील, अशा पद्धतीच्या गोष्टींची आणि जर डिस्ट्रीब्युशनची व्यवस्थेची जर आपण या 3 गोष्टीची जर सांगड टाकली तर जे बचत आणि जे उत्पादन वाढेल त्याच्यामुळे नक्कीच या महागाईला आपण कुठेतरी आळा घालू शकू आणि महागाई कमी येऊ शकते अशा पद्धतीने. एक पुन्हा एकदा ह्या चर्चेच्या शेवटी आदिनाथ चव्हाण तुमच्याकडे येतो. एकीकडे आपले सगळे पाहुणे तज्ज्ञ जे म्हणतात की जी एकूण सार्वजनिक वितरण प्रणाली आहे जी ढिसाळ पद्धतीनं आतापर्यंत चालू आहे त्याच्यामध्ये काही बदल केले गेले तर कदाचित अधिक चांगले आपल्याला दिवस बघता येतील. आणि त्याबरोबरीनं जे काही इंधनाचं जे काही क्षेत्र आहे त्या इंधनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक चांगले बदल घडवण्याची शक्यता आहे. मंत्रिगटाची जी बैठक चालू आहे नरेंद्र मोदी यांच्यासोबत, कदाचित त्याच्यातनं काही उपाय आता आपल्या समोर येतील. हा सगळा महागाई वाढण्याचा जो संदर्भ आहे त्याच्यात नेमकी काय कारण आहेत ती आपण तुमच्याकडनं समजून घेतोय. शेवटचा तुम्हाला प्रश्न एवढाच आहे, जे आता आपण सातत्यानं पुन्हा एकदा मगाशी तुम्ही म्हटलं होतं की महागाईचं जे एकूण संबंध जो आहे तो संबंध आपण या भाजीपाला आणि अन्नधान्याशी लावता कामा नये. आम्ही आता तेच दाखवतोय की भाजीपाला अन्नधान्य सातत्यानं दाखवतोय, पण त्याच्यात सुद्धा 20 गेल्या एका महिन्यात 20 रुपये ज्या वेळेला वाढतात त्यावेळेला नेमकं तिथे काय केलं गेलं पाहिजे, थोडक्यात काय सांगाल? हे कसं आहे, भाजीपाला किंवा शेतीचं जे उत्पादन आहे ते इंडस्ट्रियल प्रोडक्शन नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये आपण टार्गेट घेऊन ठरवू शकतो की काय मला इतक्या गाड्या उत्पादन करायच्या या महिन्यामध्ये, या वर्षात इतक्या करायच्या आहेत. शेती जी आहे ती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. त्याच्यामध्ये अतिपाऊस असतो, कमी पाऊस असतो, दुष्काळ पडतो, गारपीट होते, ह्याच्यामध्ये नुकसान प्रचंड होतं शेतकऱ्याचं. आणि हे कुठल्याही व्यवस्थेमध्ये त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष कुठे दिलं जातं, फक्त बाजारभाव या एकाच मुद्द्याकडे लक्ष दिलं जातं. कांद्याचा विषय आपण घेऊ. कांदा सुरुवातीला मध्यंतरी गेल्या वर्षी खूप महागला, त्याच्यानंतर खूप ओरड झाली, त्याच्यानंतर बरीच मेजर घेतले गेले, निर्यात बंदी होईल अशा पद्धतीचे निर्णय काही घेतले गेले, निर्यात कांद्याची होणार नाही या स्वरूपाची MEP वाढवली गेली त्या संदर्भात. त्याच्यानंतरच्या दुसऱ्याच महिन्यामध्ये कांद्याचं उत्पादन मार्केटमध्ये आलं, चांगलं उत्पादन आलं आणि कांद्याचे भाव एकदम पडले. 1 रुपये 2 रुपये किलो, 50 पैसे किलो या भावानं शेतकऱ्यांना ते विकावे लागले. त्यावेळी मीडिया असेल, राजकारणी असेल किंवा मध्यमवर्ग असेल किंवा उच्च वर्ग असेल, कुणीही त्याबद्दल बोललं नाही. मला असं वाटतं की हे आपण चुकीचं करतो. ज्यावेळी वाढ होते ती वाढ सुद्धा ती निसर्गाच्या ह्याच्यामुळे झाली असते किंवा साठेबाजांमुळे झाली असते, मधल्या व्यवस्थेमुळे झालेली असते. फक्त तेवढ्या वेळी आपण त्या विषयाकडे लक्ष देतो. ज्यावेळी दर पडलेले असतात त्यावेळी शेतकरी रडत असतो, त्यावेळी मात्र आपण तिकडे लक्ष देत नाही. आणि एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की शेतीवर 60% लोक अवलंबून आहेत आणि त्यांच्या उत्पादनाशी आपण खेळ करतो आहोत. शेतीमधनं 55% रोजगार या देशामध्ये जनरेट होतो, त्याच्याशी आपण खेळ करतो आहोत. हे मुद्दे आपण सगळे लक्षात घेऊनच या विषयाची मांडणी करायला पाहिजे असं मला वाटतं. नक्की अत्यंत महत्वाची असं विश्लेषण तुम्ही केलेलं आहे की कारण या महागाईचा शेतीच्या अर्थकारणाशी कसा संबंध आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. आणि अर्थात ही महंगाई डायन जी आहे ती आता आपल्याला कदाचित या बैठकीनंतर काही ना काही उपाय घेऊन येतील. मंत्रिमंडळातल्या बैठकीच्या नंतर हे उपाय आपल्या समोर आल्यानंतर कदाचित ही महागाई कमी होते का तातडीने तेही आपण बघूयात. या विषयानंतर आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे अनधिकृत बांधकामांच्या विषयीचा. कॅम्पा कोलाच्या निमित्ताने त्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर.
पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आवाज महाराष्ट्राचा मध्ये. आणखीन एक महत्त्वाचा विषय आवाज महाराष्ट्रामध्ये आपण कॅम्पा कोला प्रकरणामुळे जो अवैध बांधकामांबाबत ठोस निर्णय घेण्यामध्ये सरकार चालढकल केलंय असं म्हटलं जात आहे. त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या या कॅम्पा कोला प्रकरणामुळे एकूणच अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. आजच्या आवाज महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये आपण कॅम्पा कोला विषयीच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक वृत्तांत पाहूयात. कॅम्पा कोलाचा फुटबॉल झालाय का? कॅम्पा कोला संदर्भात ठोस निर्णय घेण्यात चालढकल. अनधिकृत बांधकामांचं करायचं तरी काय? यापूर्वीची अवैध बांधकामं नियमित करायची का? भविष्यात अवैध बांधकाम होऊ नये म्हणून उपाययोजना काय? अनधिकृत बांधकाम म्हणजे नेमकं काय हो? काही जणांनी अवैधरित्या बेकायदेशीररित्या तयार केलेली घरं म्हणजे अनधिकृत बांधकाम. मात्र थोड्या लोकांनी अवैधरित्या बांधलेली घरं अनेकांनी खरेदी केलेली असतात आणि त्यामुळेच अनधिकृत बांधकाम हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. गाजलेलं उदाहरण म्हणजे कॅम्पा कोला. गेल्या अनेक महिन्यांपासून कॅम्पा कोला कधी पडणार की नाही अशा चर्चांना ऊत आला. खरं तर हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून पाहावं लागेल, कारण प्रश्न केवळ या एका वसाहतीचा नाहीये. 10-12 मजले अनधिकृतपणे बांधलेल्या या इमारतीचं पुढे काय होतंय याकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्यात. सर्वोच्च न्यायालयाने अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. लगेचच मुंबई महापालिकेने कारवाई सुरू केली. रहिवाशांचा आक्रोश पाहून सर्वोच्च न्यायालयाने 6 महिने कारवाई स्थगित केली. मात्र आता ही मुदतही संपलीय. कॅम्पा कोला वासियांची याचिकाही न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही घरं रिकामी करावी लागणार हे निश्चित. कॅम्पा कोलातल्या 7 पैकी 6 इमारतींचे 35 मजले अवैध असून त्यात 140 फ्लॅट्स आहेत. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदत 11 नोव्हेंबरला संपली आहे. त्यामुळे आता 17 जूनला कॅम्पा कोलावर हातोडा पडणार हे निश्चित. कारवाईला विरोध होणार हे लक्षात घेऊन पालिकेने गृह खात्याकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. अनधिकृत मजल्यांचा पाणी आणि वीज पुरवठा तोडण्यात येणार आहे. या कारवाईसाठी अतिक्रमण विभागाची 5 पथकं तयार करण्यात आली असून एका पथकात 20 कर्मचारी आहेत. त्याशिवाय आणखी 25 अधिकारी अतिक्रमण विरोधी कारवाईसाठी तैनात करण्यात आलेत. कॅम्पा कोलाचे अनधिकृत मजले पाडताना खालच्या अधिकृत मजल्यांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी ही शक्यता फेटाळून लावली असून पाडकाम करताना योग्य ती काळजी घेतली जाईल असं स्पष्ट केलंय. कॅम्पा कोलाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या अनधिकृत बांधकामांविषयीच्या धोरणाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय, कारण अशी अनेक अनधिकृत बांधकामं मुंबईतही आहेत. परिणामी मेरा नंबर कब आएगा याची चिंता या अवैध बांधकामांच्या निर्मात्यांना, पर्यायाने त्याची किंमत मोजून तिथे राहणाऱ्या जनतेला आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. अर्थानं अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न आहे कॅम्पा कोलाचा, कारण कॅम्पा कोलाच्या बाबत अवैध बांधकाम असताना सुद्धा काही निर्णय घेतला गेला. अनियमितचं नियमित करण्यात आलं तर मात्र चुकीचे पायंडे पडतील का हा एक प्रश्न. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जो काही निकाल आला आहे त्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा अजून जी अंमलबजावणी करायला पाहिजे ती त्याच्याबाबत चालढकल केली जाते का प्रशासनाकडून, तोही एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण सुप्रीम कोर्टाचा त्याच्यामध्ये अवमान होईल का हाही त्यातनं एक मुद्दा निघतोय. आपण त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. रवी श्रीवास्तव आपचे नेते आपल्यासोबत आहेत. ए.व्ही. पाटील निवृत्त न्यायाधीश आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये आणि डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. या व्यतिरिक्त मंगेश चिवटे आमचे प्रतिनिधी असणार आहेत कॅम्पा कोलाच्या रहिवाशांसोबत तिकडे. पहिल्यांदा आपण त्या रहिवाशांचं म्हणणं ऐकून घेऊयात. मंगेश, आता ही जी काही कारवाईचा आदेश आलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती नेमकं काय म्हणणं या रहिवाशांचं? मुळात त्यांनी हे सगळे सुशिक्षित आहेत, हे सगळे उच्च मध्यमवर्गीय आहेत आणि असं असताना त्यांनी हे अनधिकृत बांधकामामध्ये विकत कसं काय घेतलं त्या सगळ्यांनी? नक्कीच मंदार सर, त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊयात. कॅम्पा कोला सोसायटी गेल्या 2-1 वर्षापासून प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत हे सगळे अनधिकृत बांधकाम आणि या सगळ्या विषया अनुषंगानं काल मुदत संपलेली आहे. महापालिकेनं आता नोटीस दिली की 17 तारखेपासून पाडण्यास जे अनधिकृत मजले आहेत ते सुरुवात करू. एकूणच आता सोसायटीचे सगळे रहिवासी तुम्ही इथं आहात, काय भूमिका असेल? आज न्यूजपेपरमध्ये आम्ही असं वाचलं की सीएमने सांगितलंय विधानसभेत की ते काहीतरी स्कीम काढणार आहेत, इरेग्युलर बिल्डिंग्स जे आहेत ओसी शिवाय त्यांना रेग्युलराइज करायचं. तर मग कॅम्पा कोलाला का नाही? काय प्रॉब्लेम आहे? सुप्रीम कोर्टाने हे कधीच नाही सांगितलं की ह्यांचं सँक्शन डेफिस आहे, तुम्ही रेग्युलराइज करू नका. उलट गेले 6 महिने सुप्रीम कोर्ट सतत सांगते बीएमसीला की काहीतरी तुम्ही सोल्युशन काढा ह्यांच्याबरोबर.
ते काय केलं बीएमसीने, इलेक्शन संपेस तो वेळ काढला सुप्रीम कोर्टात. आम्ही विचार करतो म्हणाले आणि जसे इलेक्शन संपले तसेच त्यांनी लगेच हात वर केले आणि सांगितलं काही सोल्युशन नाहीये. पण प्रमुख पहिला मुद्दा येतो की हे जेव्हा बिल्डिंग तयार होती, जेव्हा तुम्ही फ्लॅट्स खरेदी केले, तेव्हा याची सगळ्याची तुम्ही खात्री करून घेतली नव्हती का की हे इलिगल आहे, इरेग्युलेटरी किती आहे याच्यामध्ये? याचा सगळा जो एक बारकाईने जो एक आढावा घ्यायचा असतो घर घेण्यापूर्वी, तशी सगळी माहिती तुम्हाला होती का? हे बघा, 30 वर्षापूर्वी आरटीआय नावाचं काही नव्हतं आणि हीच कॅम्पा कोला जर एक असती अनऑथराइज तर समजलं असतं की आम्हीच जास्त लापरवाही केली, जे दुसरे बायर्स कधी करत नाहीत. आता 56,000 बिल्डिंग आहेत विदाऊट ओसी, ते सुद्धा गेले फक्त 4 वर्षात. आणि मागच्या वर्षी बीएमसीने सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट फाईल केलंय, वॉर्ड वाईज किती कोणाचं व्हायोलेशन आहे दाखवलंय. तर मग आमच्याकडे कशाला बोट दाखवलं जातं की आम्ही लापरवाही केली? उलट आम्हाला वाटते की सगळेजण इंडियामध्ये आम्हाला सपोर्ट करतायत, एकूण एक ऑपोजिशन पार्टी सगळे फक्त सीएम आणि बीएमसी म्हणतायत की आम्हाला हे पाडायचं. म्हणजे काय आमच्या नावाचा काय फतवा काढलाय की काय काय कळत नाहीये. सर्वजण सपोर्ट करतात असं दावा आहे. अजून एक रहिवासी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. आपने सुबह ही कहा था, रामदास आठवले भी यहाँ पे आती कि 17 तारीख को अगर यहाँ पे गिराने के लिए बीएमसी के अगर कर्मचारी आते हैं तो उनका विरोध करेंगे, आरपीआई के कार्यकर्ता भी आने वाले हैं, थोड़ा माहौल भी बदल जाएगा. यहाँ पे आप डटे रहेंगे, नहीं छोड़ेंगे कैंपा कोला? नहीं, हम नहीं छोड़ेंगे. जैसे उन्होंने पहले अभी कहा कि 5 महीने से जब बीएमसी को सोल्यूशन देना ही नहीं था तो उन्होंने 5 महीने तक हमको क्यों बहकाया? उन्होंने पहले कहा हमको प्रपोजल स्टडी करने के लिए टाइम दीजिए. जो प्रपोजल गुलाम वाहनवटी साहब ने हमारे लॉयर को कहा कि आप जल्दी भेजिए. फिर उसके बाद उन्होंने कहा हमारा कोई लोकल स्टैंड बाय नहीं है, हमको टाइटल नहीं है, तो हमने टाइटल दिखाया. उसके लिए उन्होंने बोले वी कैन नॉट स्टडी द प्रपोजल बिकॉज आपके पास टाइटल नहीं है, तो हमने टाइटल दिखाया उनको कि आप यदि उसी के कारण यदि आप प्रपोजल स्टडी नहीं कर सकते हो तो ये लीजिए टाइटल हमारा कन्वेयंस ऑर्डर. वो जाके आके इधर हाई कोर्ट में कन्वेयंस ऑर्डर को चैलेंज कर देते. तो हम ये यदि 5 मई को वो बोलते हैं कि 25 दिन में आप घर खाली करो, एक आदमी जो 30 साल से इस घर में रह रहा है, फैमिलीज, वो कैसे खाली करेंगे? उनको जनवरी महीने में बोल देना चाहिए था. ये जो आगे पीछे जो बात होती रही, 5-5, 6-6 सुप्रीम कोर्ट में हियरिंग होती रही, ये किस कारण? प्रशासन की लापरवाही. एब्सोल्युटली, क्योंकि उन्होंने कहा ही नहीं कि उनको इंटरेस्ट नहीं है. लास्ट उन्होंने इतना बोला कि फॉर्म एंड सब्सटेंस में हमको इसमें आखिरी सवाल, अब स्टैंड क्या है? कैंपा कोला नहीं छोड़ेंगे? नहीं, हम कैंपा कोला नहीं छोड़ेंगे क्योंकि हम नहीं छोड़ सकते. हमारे पास कोई जगह नहीं है जाने की. हम 20 दिन में अपने 30 साल का घर आशियाना हम नहीं छोड़ के जा सकते हैं. नक्की मंगेश, सर, आपण पाहू मंगेश शकतोय नक्की 30 वर्ष झालं हे रहिवासी इथं राहत आहेत आणि त्याच्यामुळे घर सोडून जाणार नाही असा निर्धार व्यक्त करतात इथले रहिवासी. नक्की. आणखीन थोड्या वेळाने कदाचित आम्ही तुझ्याकडे येऊ आणि मध्यंतरामध्ये त्यांच्याशी कदाचित हेही विचारून घे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठल्या बिल्डर्स किंवा काही ठराविक लोकांनी या सगळ्या प्रकरणामध्ये एक ठराविक उद्देश ठेवून हे सगळं प्रकरण घडवून आणलंय का, हेही आपण त्यांना विचारणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याकडे निवृत्त न्यायाधीश ए व्ही पाटील आहेत. पाटील सर, तुम्ही आम्हाला हे खरं तर समजून सांगा. म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर खरं तर सगळं अंतिम असतं असं आतापर्यंतचा आमचा समज आहे, पण अजूनही त्याच्यामध्ये काही चालढकल केली जाते का? त्याच्यामध्ये आता मध्येच लाईट तोडतायत, मध्येच पाणी कनेक्शन तोडतायत आणि कुठेतरी आता पावसाळा पण येणार आहे. या सगळे काही ग्राउंड्स तयार केली जातात का ह्याच्यामध्ये आणि त्यातनं कुठेतरी चालढकल केली जाते का? काय व्हायला हवं? काय त्यांचं जजमेंट नेमकं काय आहे सुप्रीम कोर्टाचं? सुप्रीम कोर्टाचं जजमेंट यात जे आत्ता आपण भाग घेतोय यात किती जणांनी ते जजमेंट वाचलेलं आहे? जे कॅम्पा कोलाचे रहिवासी आहेत त्यांच्यासह, कारण माझ्याकडे जजमेंटची अधिकृत कॉपी आहे. त्या जजमेंटमध्ये जे दिलेलं आहे ते सुप्रीम कोर्ट 141 आर्टिकल जे आहे ते लॉ ऑफ द लँड असतो. सुप्रीम कोर्टचं जजमेंट हे तुम्हाला त्याला रिव्ह्यू वगैरे सगळं होऊन गेलेलं आहे, तेव्हा तो इम्प्लिमेंट केलंच पाहिजे. न करणं हे इलिगल आहे, कंटेम्प्ट होईल. उद्या प्रत्येक काय गोष्ट आहे ह्याच्यामध्ये अपिलात कोण गेलं? ईशा एकता अपार्टमेंट्स कोऑपरेटिव्ह सोसायटी हे अपेलंट आहेत. कंपाऊंडमध्ये असणारी एक सोसायटी आहे आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन पार्टी होती. अपील करायचं, अपिलात जिंकलो तर आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे म्हणायचं आणि हरलो तर आम्ही जाणारच नाही म्हणायचं. हा देशात अराजक निर्माण होईल. असं जर घडायला लागलं समाजामध्ये, सुप्रीम कोर्टचा निकाल आहे तो मानलाच पाहिजे. त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं, अनेकांचं धंद्यात नुकसान होतं, फायदा होतो, तोटा होतो. तोटा झाला की मग मी मानणार नाही. मी विदाऊट तिकीट रेल्वेतनं निघालो तर मी म्हणायचं की बाकीच्यांची तिकीट तपासा, माझं का विचारता? तसं करता येणार नाही.
कायदा प्रत्येकाने पाळायचा असतो. तो त्याच्यामुळे तुमचं जरी नुकसान होत असलं तरी देशाच्या दृष्टीने ते चुकीचं आहे. त्यामुळे अराजक माजेल, प्रत्येकाने निकाल मानायचेच नाही ठरवले सुप्रीम. आणि हा क्लिअर कट सुप्रीम कोर्टचा कंटेम्प्ट आहे. त्यातली शेवटची ऑर्डरची एक 4 वाक्य मी आपल्याला दाखवतो, बाकी काही दाखवायची गरज नाही. हे जजमेंट नेटवर अवेलेबल असावं. मी माझी ऑफिशियल ऑथोराइज कॉपी काढलेली आहे. पॅरा 57 असं म्हणतो, इन द रिझल्ट द अपील्स अँड ट्रान्सपोर्ट केसेस आर डिसमिस्ड अँड इट इज डिक्लेअर दॅट देर इज नो इम्पिडमेंट in the implementation of notices issued by the corporation under section 351 of the 1888 Act, and order dated 3/12/2005 and 8/12/2005 passed by the competent authority. The corporation is expected to take action in the matter at the earliest. Para 58. We also direct that the state government and its functionaries, officers, as also the officers employees of the corporation shall not put any hurdle or obstacle in the implementation of the notices issued under section 351 of the 1888 Act. It is needless to say that the flat buyers shall be free to avail appropriate remedy against the developers or builders. आणि आरटीआय ऍक्टचा इथे संबंध येत नाही. आरटीआय आल्यामुळे आम्हाला कळलं नाही हा नाहीये. गेले 1888 नव्हे, हा जेव्हा ब्रिटिश आल्यापासून जे कायदे आले त्यात तुम्ही घराचं ड्यू डिलिजन्स केला पाहिजे, नोटीस, पब्लिक नोटीस दिली पाहिजे, ती जागा योग्य की नाही पाहायला पाहिजे. तुमचं म्हणणं आहे की इथून पुढे ह्याच्यामध्ये खरं तर काही करण्यासारखं नाहीये आणि त्यामुळे जो काही आदेश आहे सुप्रीम कोर्टाचा, सर्वोच्च न्यायालयाचा, तो पाळला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. डॉक्टर राजू वाघमारे, संपूर्ण राजकीय पक्ष असतील, जे कुठले राजकीय पक्ष, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, इतर सगळ्या राजकीय पक्षांनी ह्या विषयामध्ये त्यांना पाठिंबा दिलेला आहे. या सगळ्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर हा जो आता डेडलॉक तयार झालेला आहे तो सुटेल असं तुम्हाला वाटतं का? कारण त्यांनी आता केवळ आणि केवळ मुख्यमंत्री हा निर्णय घेत नाहीत असंही तिथल्या नागरिकांचा एक समज आहे. नाही, कसं आहे मतदारजी, जसं आता जज साहेबांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्या निर्णयाच्या विरोधात किंवा त्या निर्णयाला ऑब्स्टिकल्स म्हणून मुख्यमंत्री काही करू शकत नाहीत आणि मुख्यमंत्र्यांनी तसं विधानही केलेलं आहे. कसं आहे, आता हे जे बाकीचे राजकीय पक्ष आहेत ते जे कॅम्पा कोलावाल्यांना आता म्हणतायत की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, जर तुम्ही या कॅम्पा कोलाचा इतिहास जर मतदारजी बघितलात तर ज्यावेळी त्यांना ऑर्डर मिळाली फेब्रुवारीमध्ये 2013ला त्यांना एक ऑर्डर मिळालेली होती की डिमॉलिशन करायला पाहिजे. पण त्याच्यानंतर 12 सप्टेंबर 2013ला सुप्रीम कोर्टाने एक ऑर्डर दिलेली की त्या ऑर्डर मध्ये असं म्हटलं गेलेलं होतं की तुमचे जे 102 फ्लॅट्स आहेत त्याच्यातले जवळजवळ 83 फ्लॅट तुम्ही रेग्युलराइज करू शकता आणि ते रेग्युलराइज करण्यासाठी तुम्ही बीएमसी ला अप्रोच व्हायला तुम्हाला पूर्णपणे मोकळीक आहे. अशी डिसिजन 12 सप्टेंबर 2013ला देण्यात आली होती. त्यानंतर कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी त्यासाठी प्रयत्नही केले, बीएमसी कडे त्यांनी अप्रोच केला, पण बीएमसीनी त्या काळी त्या मागणीकडे, त्यांच्या रेग्युलराइज करण्याच्या भूमिकेकडे तेवढं लक्ष दिलं नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टानेही त्यांना संधी दिली होती की बीएमसी कडे तुम्ही अप्रोच व्हा आणि ते रेग्युलराइज होतं की नाही त्या पद्धतीने प्रयत्न करा. तर तेही प्रयत्न त्यावेळी बीएमसी कडून झालेले नाही आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यावेळी बीएमसीने काय सांगितलं की ही ऑर्डर आम्ही आता आलेली आहे ती आम्ही तपासून बघू, पण फेब्रुवारी मधली जी ऑर्डर आहे डिमोलिशन करायची त्याप्रमाणे आम्ही पुढचे प्रयत्न करू. त्यावेळी कॅम्पा कोलावासियांनी त्यांना सांगितलेलं आणि यांच्या वकिलांनी पण त्यांना सांगितलेलं की तुम्ही कृपा करून बीएमसीनी जी आत्ताची 12 सप्टेंबरची जी ऑर्डर आहे 2013ची की त्याप्रमाणे तुम्ही काहीतरी याच्यामध्ये लक्ष घाला आणि प्रयत्न करा की रेग्युलराइज करता येईल. हा सगळा नंतरचा त्याच्यातला जो काही कालोगाना झालेले सगळे बदल आहेत ते आहेत त्याच्यामधले, पण सगळ्यात जो मुद्दा महत्वाचा यातला आहे तो अशा, जसं त्यांनी तिथल्या एका रहिवाशांनी सांगितलं, अशा अनेक इमारती आहेत. रवी श्रीवास्तव, तुम्हाला असं वाटतं का की ही जी सगळी अंतर्गत वेगवेगळे कायदे आणि त्याच्यातल्या ज्या पळवाटा आहेत, वेगवेगळ्या पळवाटांच्या आधाराने या बिल्डिंग्स तयार केल्या जातात आणि
तयार केल्यानंतर अशा प्रकारे नंतर ही माणसं फसतात त्याच्यामध्ये. बिल्डर्सनी जी काही पूर्तता करायला पाहिजे, ओसी असेल किंवा आणखीन काही ह्या पूर्तता त्यावेळेला का झाल्या नाहीत, नंबर 1. आणि नंबर 2, त्यावेळेला जर ज्यांनी ज्या कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या पूर्तता केल्या नसतील तर त्यांना आज आपण काहीच करू शकत नाही आहोत का? मंदार जी, ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है. वैसे तो हमने भी इनके पक्ष में कैंपा कोला को बचाने के लिए हम लोगों ने भी इनका साथ दिया और हम मानते भी हैं कि ये एक बहुत ही अनफॉर्चुनेट सिचुएशन बनी है. बट ये बात आपकी बिल्कुल ठीक है कि महाराष्ट्र में, विशेष रूप से मुंबई में, बिल्डर और सरकार का, बीएमसी का जो नेक्सस है वो जग जाहिर है. मतलब एक आप कोई बिल्डिंग उठा करके देख लीजिए जिसके अंदर नियमानुसार काम हुआ हो, और ये इन लोगों की जो मांग है कि उन सब बिल्डिंग्स के ऊपर भी तुरंत कार्रवाई होनी चाहिए, वो मांग बिल्कुल जायज है. क्योंकि यहां पर जो है भ्रष्टाचार के बड़े बड़े मॉन्यूमेंट्स खड़े हुए हैं. आदर्श घोटाला आप सबको मालूम है कि पूरी की पूरी एक बिल्डिंग 20 फ्लोर की जो है वो इलीगल वहां पर खड़ी हुई है और किस तरीके से वो बनी है. तो ये जो उनकी मांग है वो बिल्कुल ठीक है, मगर हमारा एक मानना यह है कि इसमें से सरकार को कोई भी बीच का रास्ता निकालना चाहिए कि सुप्रीम कोर्ट के आदेश का पालन हो. वो निश्चित है, क्योंकि कानून से ऊपर देश में कोई नहीं है. ठीक आहे, पण पाटील सरांनी तुमचा जो मुद्दा आहे, सरकार कोई ऐसा रास्ता निकाले. रवी श्रीवास्तवांनी जो मुद्दा काढलेला आहे त्याच्यामध्येच मला पाटील सर तुम्हाला म्हणायचं आहे की जर म्हणजे प्रत्येक वेळेला आपण बिल्डर्सना सुद्धा सगळ्यांना दोषी धरतो. बिल्डर शेवटी हा व्यवसाय आहे, घर बनवणारी माणसं आहेत, आपल्याच देशातली सगळी माणसं आहेत, ते काही कोणी वेगळ्या प्रकारचे दहशतवादी वगैरे नाही. तर बिल्डर या व्यवसायाच्या विषयी ही सगळी जी मांडणी झालेली आहे ते म्हटली की कुठलीही बिल्डिंग घ्या, कदाचित आपलं घर पण आता राहतं घर सुद्धा हे अनधिकृत असू शकतं, असेच कायदे आहेत. या कायद्यांचा जो गोंधळ आहे त्या गोंधळाकडे कधी न्याय प्रक्रिया म्हणून किंवा प्रशासकीय प्रक्रिया म्हणून पी व्ही पाटील सर तुम्हाला असं वाटत नाही का की लक्ष द्यायला होतं आणि त्याच्यातनं हे जे सगळे प्रश्न निर्माण झाले ते टाळता आले असते? हे जे प्रश्न तयार झाले याला आपणच जबाबदार आहोत. हे प्रश्न जेव्हा होतात आणि घेताना जर प्रत्येकाने आपण मेथीची भाजी घेताना आपण विचारतो किती रेट घासाघीस करतो, इथं घरं घेताना डोळे झाकून घरं घेता येणार नाहीत प्रत्येक. आणि जर घेतली तर ती रिस्क असते, आपल्या जबाबदारी आपल्यावर येते. ते जप्त झालं तर नंतर ओरडा करण्यात अर्थ नाहीये. आणि सामान्य माणसं कायदा जाणत नाही ना. सामान्य माणसाला इग्नोरन्स ऑफ लॉ, 5-6 वेगवेगळे लॉज आहेत ना तुमचे. म्हणजे एक काय जमीन महसूल कायदा आहे, अमुक कायदा आहे, तमुक कायदा आहे, वेगवेगळे कायदा एका वेळेला जर का तिकडे येत असतील तर सामान्य माणसांनी काय करायचं? बेसिक तत्व आहे, इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. त्यामुळे ते हा डिफेन्स होऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टचे जी कोर्ट्स बसले त्या सिस्टीमवर आहेत, ते त्यांना मानलं पाहिजे. त्यांचे निकाल हा आता असा म्हणजे आधी अपील करायचं आणि अपिलात हारल्यावर हे मुद्दे काढायचे. एक आहे, मी दुसरं उदाहरण देईन इथे आपल्याला. पेडर रोडला आंदोलन झालं पुलाबद्दल, ते आंदोलन त्याचंही रीट झालं होतं ओरिजिनल साईडला, ते रीट विड्रॉ केलं, आंदोलन झालं त्याच्यात, तो मुद्दा वेगळा आहे. इथे हारल्यावर आंदोलन करणं, कोर्ट सिस्टीम हारल्यावर, ते बेकायद्यान सुप्रीम कोर्टचा क्लिअर कट कंटेम्प्ट आहे. पेडर रोडचा तुम्ही उल्लेख केला म्हणून लताताईंनी सुद्धा, लता मंगेशकरांनी सुद्धा ह्याला पाठिंबा दिला होता या सगळ्या प्रकरणाला. म्हणजे ठीक आहे, पण सरतेशेवटी त्यांनी एक भूमिका त्याच्यामध्ये घेतली. ती भूमिका चुकीची की बरोबर आपण कदाचित तुम्हालाच पाटील सर विचारता येईल आम्हाला. पण राजू वाघमारे, हे जे सगळे कायदे आहेत, सगळे म्हणजे राजकीय प्रक्रियेतली माणसं असतील किंवा प्रशासकीय माणसं असतील, सगळ्यांना या कायद्यांमधल्या तरतुदी त्रुटी सगळं माहिती आहे. कुठलीही बिल्डिंग आज जर अनधिकृत जाहीर करायची असेल तर एखादा कायदेपंडित बसला तर ती करू शकतो, इतकी या कायद्यांमध्ये तफावत आहे. असं असताना आता ह्या सगळ्या प्रकरणाविषयी काही वेगळा मार्ग तुम्हाला दिसतोय का? काही वेगळा मार्ग सुचतोय का? आता मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण अनधिकृत बांधकामाबद्दल एका समितीचं गठन करायचं ठरवलंय आणि त्याप्रमाणे मुंबईच्या कमिशनर आणि सर्व महानगरपालिकेचे कमिशनर यांच्या एकोप्याने एक समिती गठीत करून त्या समितीमार्फत प्रत्येक महानगरपालिकेमध्ये होत असणाऱ्या अवैध बांधकामाबद्दल किंवा त्यांना कसं रोखता येईल अशा प्रकारची एक कमिटी त्यांनी सरकारने, मुख्यमंत्र्यांनी ती नेमलेली आहे. त्या कमिटीचा जो अहवाल किंवा त्यांच्या ज्या सूचना येतील त्याप्रमाणे कायद्यामध्ये काय बदल करता येतील
आणि कुठच्या पद्धतीने आपण अशा प्रकारच्या अवैध बांधकामांना रोखू शकतो याकडे सरकार पावलं उचलत आहे. पण एक गोष्ट मंदारची आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की ह्या ज्या बिल्डिंग आपल्या बांधल्या जातात या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये बांधल्या जातात. ह्या बिल्डिंगला बांधण्यासाठी असणारे परवाने, सगळ्या कागदपत्राची पूर्तता किंवा असणारे कायदे हे महानगरपालिका तपासून बघत असते. पण त्या महानगरपालिका तुमचेच लोक चालवत असतात ना, कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, कधी शिवसेना, कधी भाजप, हीच सगळी माणसं या महानगरपालिकांवर आहेत ना. सरतेशेवटी ही राजकीय सुद्धा जबाबदारी असायला हवी की नको? नाही, राजकीय जबाबदारी याच्यामध्ये असली पाहिजे. पण याच्या बरोबर हे जे कायदे आहेत, हे कायदे बनवताना आपण एक गोष्ट तरी लक्षात घेतली पाहिजे किंवा ती इम्प्लिमेंटेशन त्याचं झालं पाहिजे की अशा प्रकारे अवैध बांधकामं ज्यांच्या विभागामध्ये उभी होतील किंवा ज्या सरकारी नोकरांच्या अधिकारामध्ये अशा प्रकारच्या होतील तर त्यांच्या ज्या शिक्षेच्या ज्या परिस्थिती आहेत किंवा त्यांना जे निलंबित करण्यापेक्षा त्यांच्यावर कायद्याने एक कठोर शिक्षेचं जोपर्यंत तुम्ही त्याची अंमलबजावणी सरकारकडून किंवा महानगरपालिकेकडून होत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला आळा बसणार नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की अनधिकृत बांधकामाला आळा बसणार नाही, पण एकीकडे सरकारने या आधी सुद्धा अनेक अनधिकृत बांधकामांना नियमित केलेलं आहे. उल्हासनगरचं उदाहरण आहे. त्यामुळे हे सगळे जे पायंडे, चुकीचे पायंडे पडलेले आहेत, त्या पायंड्यांना धरून येणाऱ्या काळात काही होणार आहे का? कारण 2012चा कायदा सुद्धा आता जो आहे तो संमत झालेला आहे गृहनिर्माण नियमनाच्या संदर्भातला. या सगळ्याचा परिणाम नेमका काय होतोय, सामान्य माणसांवरती काय होतोय, एकूण इकॉनॉमीवरती काय होतंय, अर्थव्यवस्थेवरती काय होतं हे आपण बघणार आहोत. तुम्ही जसं म्हणता तसं शिक्षा कोणाला केली पाहिजे याबद्दल सुद्धा आपण आपल्यासोबत न्यायाधीश आहेत त्यांना विचारणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. आवाज महाराष्ट्राच्या मध्ये आपण चर्चा करतोय कॅम्पा कोलाच्या निमित्तानं एकूण अनधिकृत बांधकामांविषयी. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आलेले आहेत. केशव उपाध्याय, या सगळ्या अनधिकृत बांधकामांच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, या अगोदर जी चर्चा झाली त्याच्यामध्ये सुद्धा हा सूर निघतोय. एकीकडे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे, त्या निर्णयानंतर अंतिम आपण मानला पाहिजे अशी परिस्थिती असताना अजूनही काही आशा आहे का या कॅम्पा कोला वासियांच्या समोर? नाही, नक्की आशा आहे. खरं म्हणजे मी गेले एक तासभर ही चर्चा टीव्हीवर समोर बसून बघतोय. सगळी चर्चा आमच्या वाघमाऱ्यांची एकतर्फी बिंदास फटकेबाजी पण मी बघितली, म्हणजे वस्तुस्थितीवर आधारित नसलेली पण तरी फटकेबाजी बघितली. त्यांना संधी मिळाली, ठीक आहे, मला मी चर्चा पाहत होतो. असं आहे की कॅम्पा कोलाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या विषयामध्ये मुख्यमंत्री जर गंभीर असते तर किंबहुना मुख्यमंत्री अजूनही गंभीर झाले तर या विषयामध्ये मार्ग निघू शकतो. कॅम्पा कोल्यावासियांना आशा राहू शकते, त्यांच्या जागा त्यांच्या नियमित होऊ शकतात. फक्त एक प्रश्न एवढाच आहे, नेहमीप्रमाणे इलेक्शनच्या अगोदर ज्या पद्धतीने मार्ग काढू अशी खोटी मुख्यमंत्र्यांनी दिली, काँग्रेस पक्षाने दिली, काँग्रेस पक्षाचे खासदार तिथे गेले होते, त्याच्यानंतर मात्र सगळ्यांनी पाठ इलेक्शन संपताच त्यानंतर पाठ फिरवली. हे असं न करता जर मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं, आयुक्तांना बोलवून घेतलं तर याच्यामध्ये मार्ग निघू शकतो. 86 साली या विकासक दंड भरायला तयार होता. कॉर्पोरेट त्याही दंडावरनं मतभेद झाले होते. 10 लाख त्यावेळी काहीतरी दंड त्यावेळी पालिकेने ठरवला होता, 6 लाख बिल्डरने भरला होता, 4-1 लाखाचा काहीतरी फरक त्यावेळी होता. खरं म्हणजे दंड भरून त्यावेळी ते नियमित करून घेता येत होती. आणि एकूण सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये मुंबईचे वेगळे पण लक्षात घेता काही गोष्टी या मानवतेच्या भूमिकेतनं काही कराव्या लागतील. सरसगट एका पद्धतीचे नियम सर्वांना लावून चालणार नाही. पण मानवतेचा जो मुद्दा आहे केशव उपाध्याय, मानवतेचा मुद्दा आपण किती जणांना आणि कुठल्या कुठल्या पातळीवरती लावायचा आहे? कारण मानवतेच्या मुद्द्यावरनं एकीकडे उल्हासनगरला आपण नियमित केलेली आहेत अनधिकृत बांधकामं, येणाऱ्या काळामध्ये आज नदीपात्रामध्ये बांधकामं केलेली आहेत पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी जिथे हजारो लाखो लोकांनी विश्वासाने ती सगळी आपली सगळी जमापुंजी जी आहे तिथे टाकून घरं घेतलेली आहेत. अशा वेळेला जी यंत्रणा आहे ती यंत्रणा काय करते? एक्झॅक्टली. नाही मंदारजी माझं तेच म्हणणं आहे, तुम्ही शिक्षा कुणाला करणार आहात? ज्या लोकांनी आपली सगळी पुंजी घालून घरं घेतली त्यांना शिक्षा देणार आहात? मला सांगा, आपण किती साक्षर घराच्या कायद्यावर आपण किती साक्षर आहोत? आपण जे एखादं घर घेतो ज्या पद्धतीने नियम आपण तरी वाचू शकतो का? त्यामुळे या पद्धती कॉर्पोरेशन असेल, विकासक असेल, त्या ठिकाणची जी अधिकृत यंत्रणा असेल त्यांच्यावरती आपण कारवाई करणार आहोत का? या ज्या लोकांनी आपले पैसे भरून घरं घेतली त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहोत? त्या कॉर्पोरेशनवर अधिकारी कोणती कारवाई झाली?
या पद्धतीचा विचार आम्हाला करावा लागेल. मग तो नियम केवळ आम्हाला म्हणजे सरसगट एका झटक्यात म्हणजे हे नियम नक्की 100% असला पाहिजे, अनधिकृत ठीक आहे. बांधकाम विरोधी असला थोडक्यात पाहिजे. थोडक्यात पण कुठेतरी या पुन्हा पद्धतीने एकदा हाच मुद्दा निघतोय की नियमित करायचं झालं तर मग त्याला काय निकष असतील. रवी श्रीवास्तव, तुम्हाला हे व्यवहार्य वाटतंय का की अशा प्रकारे जर का अनियमित गोष्टी नियमित करायचं झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा एक काहीतरी उतरण करायला लागेल, जशी इथल्या झोपडपट्ट्यांसाठी मुंबईतल्या केली गेलेली आहे. दरवेळेला 5 वर्षांनी 10 वर्षांनी एक राजकीय गाजर म्हणून ह्या सगळ्या झोपड्यांची अधिकृत जाहीर केल्या जात आहेत, असं तुम्हाला वाटत नाही? बिल्कुल ठीक कह रहे हैं मंदार आप. ये एक राजनीतिक की जो पार्टी है ये हर बार ये हर 5 साल का एक इलेक्शन के टाइम पर एक वोटर्स को खरीदने का एक काम करते हैं कि कभी ये झोपड़पट्टी अभी 95 तक की रेगुलराइज करेंगे, फिर 98 तक करेंगे, फिर 2000 तक करेंगे. वो इनका एक रेगुलर प्रोफेशन है. पर मेरा एक कहना इसके अंदर ये है कि अवैध बांधकाम कभी भी सरकारी अधिकारियों, बीएमसी या नवी मुंबई के अधिकारियों और बिल्डर के नेक्सस के बिना नहीं हो सकता, क्योंकि हर बिल्डिंग के कंस्ट्रक्शन के लिए बिल्डिंग इंस्पेक्टर होता है देखने के लिए कि यहां पर क्या कंस्ट्रक्शन हो रहा है और उसके जानबूझ के होते हुए किस तरीके से वहां पर कोई अवैध बांधकाम हो सकता है, उसको सबसे पहले उसकी शिक्षा क्यों नहीं होनी चाहिए. और तो और आज तो टेक्नोलॉजी इतनी डेवलप हो गई है, गूगल मैप पे आप मालूम कर सकते हैं कि कहां पर अवैध बांधकाम हो रहा है, वो दिखाई नहीं देता. नाही, नगरपालिका के अधिकारियों को एक और मिनिट, सरकार बांधकाम को अवैध करायचे 100 प्रकार आहेत. हाच तर प्रश्न आहे ना, हाच तर सामान्य माणसांचा प्रॉब्लेम आहे. त्यांना या सगळ्या याच्यामध्ये पी.व्ही. पाटील सर, तुम्ही वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या टप्प्यांवरती बिल्डिंग बांधताना तिची अवैधपणा किंवा त्याची अनियमितता जी आहे ती, म्हणजे अनियमित आणि अवैध याच्यामध्ये सुद्धा सरकारी याच्यामध्ये म्हणजे अनियमित असेल तर गुन्हा नाही अशी मानसिकता आहे सगळ्यांची. जर असं सगळं असेल तर सामान्य माणसांनी काय करायचं? इथे मानवता नाही दिसली का? मग इथे मानवतेचा निकष नसता लावता आला का? इरेग्युलर आणि इलिगल ह्यात फरक आहे. आपण आता जसं म्हणलात मंदार की इरेग्युलर कन्स्ट्रक्शन असेल तर दॅट कॅन बी रेग्युलर, इलिगल असेल तर ते तुम्ही हाऊ यू कॅन रिमूव्ह इट. कोर्टाच्या जे मग कायदे कोणीच पाळणार नाही. जर इलिगल थिंग्स अलाउ केल्या कायदा कोणी पाळायचा पण आधी प्रश्नच अनियमित निर्माण करून होणार. घ्यायच्या, मग त्याच्यानंतर त्याचं इलिगल होतं. इलिगल व्हायच्या अगोदर अनियमित म्हणून परत नियमित करण्याची एक तरतूद त्याच्यामध्ये असते. हे सगळं जे आहे हे गेले अनेक वर्ष चालू आहे ना सर. आणि दुष्टचक्र आहे हे ते बाकी सगळ्या मग समाजात शिक्षा कोण भरायला करणार आणि जातोय. कोणाला करायची आणि शिक्षा? ह्याच्यात जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर जे काही ऑफिसर्स असतील त्या काळातले, त्यांना पेन्शन असतं, पगार असतो, ऍक्शन घेऊन ते जेलला जाऊ शकतात. जर तुम्ही काही एक पब्लिक डॉक्युमेंट आहेत, उदाहरण मी एकच देईन की एखादा डॉक्युमेंट पब्लिक डॉक्युमेंट असतो त्यात टॅम्परिंग केल्यासारखं होईल, त्या ऑफिसरला जबाबदार धरलं गेलं पाहिजे. आणि त्याने एक 50 गोष्टी करायच्या आणि मागणं त्या रेग्युलर करायला लावायच्या, हा दुष्टचक्र आहेच. ते कायदे पहिल्यांदा एक आहे, कोर्ट बघणार नाही. हे बाहेर गव्हर्नमेंटने काय करावं हे गव्हर्नमेंटने ठरवायचं आहे. कॅम्पा कोलाला बक्षीस द्यायचं आहे का शिक्षा करायची आहे गव्हर्नमेंटचा डिसिजन आहे. पण कंटेम्प्ट जो सुप्रीम कोर्टनं डायरेक्ट दिलेलं आहे डायरेक्शन गव्हर्नमेंटला, त्या टाळता येणार नाहीत ह्या मॅटरमध्ये. आणि हे एक्झाम्पल हा लँडमार्क जजमेंट आहे. हे त्या जजमेंटचा माझ्यावर परिणाम झाला की आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, इतरांना सांगितलं पाहिजे. सोशल वर्क आहे की आम्हाला माहित नाही ना, RTI मी घेतलं पण मला माहित नाही. गेलं 150 वर्षाचा कायदा आहे. ब्रिटिश काळापासून नोटिसा दिल्या जातात एखादी प्रॉपर्टी घेताना. हे आजच निर्माण झालेलं नाही. आणि झोपडपट्टी आणि क्रिमी लेअर ह्यात फरक आहे. तुम्ही घर घेऊ शकता दुसरीकडे, झोपडपट्टीतला माणूस तो रस्त्यावरच राहतो, तो अलाव करायचा की नाही गव्हर्नमेंटने ठरवाय. आणि ह्या दोघांमध्ये जर बेनिफिटच द्यायचा असेल तर गरीबाला देणं जास्त चांगलं राहणार आहे. श्रीमंत लोक जे आहेत त्या सोसायटीचे फोटो दिसतात, त्यात BMW गाड्या दिसतात, त्यांनी कुठं आरडाओरडा करण्याचा अर्थ आहे त्याच्यामध्ये? समाजामध्ये असं काहीतरी प्रचार करून आम्हीच बरोबर आहे म्हणणं हे चुकीचं. उलट तुम्ही कायदा आधी पाळला पाहिजे. माझ्याकडनं कायदा चुकला तर मला त्याचा बेनिफिट मिळून उपयोग नाही आहे, मी कसा मागायला जाईन? त्यामुळे कायदा पाळणं हा पहिल्यांदा सुशिक्षित माणसाची जबाबदारी. इग्नोरन्सबद्दल मी बोललो तर सगळ्यांनाच लागतो तो रूल. आणि सिनियर सिटीजन आहेत, लहान मुलं आहेत, ही काही ग्राउंड्स नाही आहे जी मी टीव्हीवर माझ्या पाहण्यात आलं. काही कुणीतरी विधान केलं होतं की सिनियर सिटीजन आहेत, ती मुलं आहेत. पावसाळा आला, पावसाळा दरच वर्षी येतो, घर घेण्यापूर्वी पावसाळा बघायचा येणार आहे की पुढचे पावसाळ्याची तरतूद करताना तुम्ही आधी पाहिलं पाहिजे. नाही ठीक आहे, म्हणजे तुम्ही न्यायाधीशाच्या भूमिकेतनं हे सगळं सांगतायत, अगदी कडक पद्धतीनं याची सगळी अंमलबजावणी झाली पाहिजे हे सगळं सांगताय. एकीकडे आपले राजकीय पक्षाचे जे प्रवक्ते आहेत ते म्हणतात मानवता दाखवली पाहिजे. राजू वाघमारे, या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी आपण धडा घेणार आहोत का?
येणाऱ्या काळामध्ये, कारण अशी अनेक, एकदा कॅम्पा कोला झालं की आणखीन कुठला तरी कोला आता येणारच आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा 30,000, 40,000, 60,000 बिल्डिंग अशाच पद्धतीनं सगळ्या केल्या गेलेल्या आहेत. त्याची सगळी प्रकरणं आपल्या समोर येणारच आहेत. नाही मंदारजी बघा, आपण जे म्हणतायत की मला सर्वप्रथम हे सांगायचं आहे की ह्या ज्या अनधिकृत बिल्डिंग या मुंबई शहरामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत किंवा बांधतायत, आणि हा जो कॅम्पा कोलाचा प्रश्न आहे, या अनधिकृत बिल्डिंगला मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेलं शिवसेना बीजेपी सरकारच कारणीभूत आहे. त्यांच्या काळात परत building परत इथे परत बांधल्या परत तुम्ही त्या राजकीय याच्याकडे जाताय. बघा, नाही, आज इथे शिवसेना बीजेपी आहोत, तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस होतं. एक लक्षात घ्या, कुठल्या ना कुठल्या महापालिकेत कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या सत्ता आहेत. आज 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 राज्यामध्ये कुठल्याच पक्षाला राजू आज डॉक्टर राजू वाघमारे लक्षात घ्या, उगीच राजकारण याच्यामध्ये करण्यात अर्थ नाही, कारण ही सगळी कार्यपद्धती सगळ्या पक्षांनी आणलेली आहे आतापर्यंत. वाघमारे साहेब राजकारण करू नका. माझं एकच मत आहे, वाघमारे साहेब राजकारण करू नका. नाही, मुख्यमंत्री चालढकल करतायत किंवा मुख्यमंत्री कानाडोळा करतायत हे बोलणं सर्वस्वी चुकीचं आहे. ज्यावेळी महानगरपालिकेला रेग्युलराइज करायला सांगण्यात आलं होतं, मुख्यमंत्री करू शकतो. एक मिनिट केशव उपाध्याय आणि राजू वाघमारे, एक मिनिट शांत व्हा. मुख्यमंत्री जाऊन करू शकत एक मिनिट, सगळं जे काय व्हायचं ते सगळ्यांच्या समोर आहे. राजू वाघमारे आणि केशव उपाध्याय, तुम्ही 2 मिनिटं शांत राहा. शेवटचा 1 मिनिट मला, खरं तर आपण न्यायाधीशांकडे जाऊया. थोडक्यात काय व्हायला पाहिजे, न्यायमूर्ती म्हणून, न्यायाधीश म्हणून तुम्ही आम्हाला आता न्यायाधीश नाहीये, मी वकील आहे, हा एक खुलासा करतो. नाही तर पुन्हा निवृत्त न्यायाधीश तुम्ही वकिली करतो, मी वकील आहे. मला एकच म्हणायचं आहे, हे जे राजकीय आणि हे जो आता आपण फरक दाखवतो, ते कायदे केले कोणी? लेजिस्लेटर कायदे करतात आणि त्यांनीच म्हणायचं हा कायदा फॉलो करू नका. कायदे कोणी तयार केले? कायदे तुम्हीच तयार केले. करायचेच नव्हते कायदे, की कुठे झोपडी बांधा, घर बांधा, राजवाडा बांधा. कायदा करणारे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी 3 विंग आहेत, वॉटर टाईट कंपार्टमेंट आहेत. आणि लेजिस्लेटरने कायदा करायचा आणि नंतर म्हणायचं तो फॉलो करू नका, रिलॅक्स करा. नाही करता येणार. अगदी, म्हणजे थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी यातनं धडा घेतला पाहिजे. ज्यांना घरं घ्यायचे त्यांनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये धडा घेतलाच पाहिजे, कारण आपण सगळी आयुष्याची जी पुंजी असतो त्या घरावरती लावत असतो आणि बिल्डर, अधिकारी हे सगळे त्याच्यातनं परागंदा झालेले असते नंतरच्या काळामध्ये. त्यामुळे ही 30 वर्षानंतर जी वेळ कॅम्पा कोला वासियांवरती आलेली ती कोणावरती येऊ नये एवढंच आपण म्हणू शकतो. या निमित्ताने पण कायद्याचं पालन सगळ्यांनी आपण केलं पाहिजे. आपण ही चर्चा इथेच थांबूयात. धन्यवाद, नमस्कार.